राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण विठ्ठल
जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण माझ्या वडिलाची मिरासी गा देवा माझ्या वडिलाची मिराशी गा देवा माझ्या वडिलाची मिराशी गा देवा माझ्या वडिलाची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा माझ्या वडिलाची मिरासी गा देवा माझ्या वडिलाची मिराशी गा देवा माझ्या वडिलाची मिरासी गा देवा माझ्या वडिलाची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखिला दार उपवास पारणे राखिला दार बंडा उपवास पारणे राखिला दार उपवास पारणे राखिला दार बंडा केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला वंश परंपरा दास मी अंकिता 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 कामुकलिता लाज कोणा कलिता दास कोणा तुका मोकलिता दास कोणा वंश परंपरा दास मी अंकिता 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 तुका मोकलिता लाज कोणा तुका मोकलिता दास कोणा तुका मोकलिता दास कोणा उपवास पारणे राखिला दार उपवास पारणे राखिला दार बंडा उपवास पारणे राखिला दार उपवास पारणे राखिला दार बंडा केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला पार कुमाई हे जे विठोबार कुमार जय विठोबार कुमाई हे जे विठोबार कुमार जय विठोबार कुमाई हे जे विठोबार कुमार जय विठोबार कुमाई विठोबार कुमार जय विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार जय विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार हरे
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, 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 तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दारवंता, उपवास पारणे राखीला दारवंता, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दारवंता, उपवास पारणे राखीला दारवंता, केला भोगवटा आम्हाला गे, केला भोग, केला भोगवटा, केला भोगवटा, आम्हाला की केला केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला गे, केला भोगवटा आम्हाला उपवास
विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरुदेव भगवान की जय. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरुदेव भगवान की जय. हर हर महादेव. विठ्ठल 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 माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे. वंश परंपरा दास मी अंकिता, तुका मोकलिता लाज कोना. वंश परंपरा दास मी अंकिता, तुका मोकलिता लाज कोना. उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे. केला भोगवटा आम्हाला गे. केला भोगवटा आम्हाला गे. पांडुरंगा करू प्रथम नमन, प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया, दुसरी चरण संतातिया, दुसरी चरण संतातिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, त्याची आस पुरवावी, त्याची आस पुरवावी. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय, वैराग्य राजश्री श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत भगवान पांडुरंगाच्या अद्भुत अपूर्व अलौकिक करुणेने दयेने या विषम परिस्थितीमध्ये सुद्धा आपण या ज्ञानमंडपामध्ये ज्ञानगंगेमध्ये मज्जन करण्यासाठी सद्गुरू बाबांच्या षष्टम पुण्यतिथीनिमित्ताने एकत्रित जमलेलो आहोत.
सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे पारमार्थिक साधनेची मागणी मागतायत. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेला शुभारंभ करण्यापूर्वी अगदी लघु रूपामध्ये आपण हा कार्यक्रम करत आहेत. येऊ नका म्हटलं तरी आज बरेच आले, कारण काहींनी सांगितलं महाराज आम्हाला राहवलं नाही. ज्यांचे उपकार आहेत त्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी एवढाच एक वर्षातला दिवस असतो, म्हणून आम्ही आलोत. जे आलेत त्यांना मी साष्टांग दंडवत करतो. जे आता फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह श्रवण करतायत त्यांनाही नमस्कार करतो. सेवेसाठी आदरणीय प्रातस्मरणीय गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुजींच्या चरणी नतमस्तक होतो. आदरणीय कुराडे माऊली, विठ्ठल महाराज, गोपाल महाराज, सर्वच गुरुबंधू मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला शुभारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल प्रस्तावनेमध्ये वेळ घालत नाही. आपले सर्वजण आहेत, सर्वांचं नाव घेणंही शक्य नाही आहे आणि कुणाला नावाची अपेक्षा नाही आहे हीही मला माहिती आहे. मी कायम एक वाक्य बोलत असतो, इथे सत्कार सन्मानासाठी सद्गुरूच्या द्वारामध्ये आलं नाही पाहिजे, इथे संस्कार प्राप्त करून घेण्यासाठी इथं आलं पाहिजे. की जो अहम आहे तो इथे आमच्या सद्गुरूच्या चरणाजवळ आल्यानंतर कसा जाईल याच्यासाठी सद्गुरूंच्या जवळ यायचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सर्वजण आपण आलात, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्या सर्वांना पुन्हा परत जायचं या दृष्टीने अभंगाकडे वाटचाल करतोय. अभंग श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय साधकांची भूमिका घेऊन भगवंताकडे साधनेची मागणी मागताय. मृत्यूलोकामध्ये 2 वर्ग असे आहेत जे कधीच मागत नाही आहेत आणि 2 वर्ग असे आहेत जे कायम मागत राहतात. न मागणारे 2 वर्ग कोणते आणि मागणारे 2 वर्ग कोणते याचे यावत मानवाचे प्रकार करत असताना शास्त्रकारांनी 4 प्रकार केलेले आहेत. विषयी, पामर, जिज्ञासू आणि मुक्त. यातले 2 मागणारे आहेत आणि 2 न मागणारे आहेत. मागणारे जे आहेत त्यांचा विचार नंतर करू, न मागणाऱ्याचा अगोदर विचार करून आपल्याला, कारण मागायचे. विठ्ठल 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 विठ्ठल. पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त यातले 2 मागतायत आणि 2 न मागणारे आहेत. न मागणाऱ्याचा विचार करा. एक मुक्त मागत नाही आणि पामर मागत नाही. पामर का मागत नाहीये आणि मुक्त का मागत नाहीये? पामर न मागण्याचं कारण आहे, पामर ईश्वराचं अस्तित्वच मान्य करत नाही. तो म्हणतो देवच नाही. देवधर्म सांधी पडिले सकळ. स्वर उंच लागलेला आहे का? किती काळी 2 साहेब? देवधर्म सांधी पडिले सकळ, विषय गोंधळ गाजत असे. तो ईश्वराचं अस्तित्व मानत नाही. तो म्हणतो देव नाही, धर्म नाही. तो म्हणतो खा प्या ऐश करा. पुन्हा कोण इथे येणार आहे? कुतश्च आगमनम तव भस्मीभूतस्य देहस्य. तो ईश्वराचं अस्तित्व मानत नाही. मागायचं आहे आपल्याला भगवंताकडे. मग भगवंताचंच अस्तित्व मानत नाही तर मागण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. ते डॉक्टर बाबा विचारसागरामध्ये या पामराची व्याख्या करत असताना ते म्हणतात त्याचं म्हशीसारखं जीवन आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. या मृत्यूलोकातील विहित आणि निषेध विषयाच्या ठिकाणी आसक्त असून शास्त्र संस्कार नसलेला त्याला पामर असं म्हणतात. मग साधं समजलं का? तो पामर मागत नाहीये. तो शास्त्र संस्कार नसलेला तो त्याचा मला विस्तार करायचा नाही, कारण को विधी को निषेध मुक्ताकडेही ते लक्षण लागतात आणि को विधी को निषेध हे पामराच्या ठिकाणी लक्षण लागतात. तो अतिव्याप्ती नावाचा दोष तिथे लागू नये म्हणून थोडासा आपण समजून घ्याल, त्याचा विस्तार करत नाही आहे. पामर मागत नाही, ईश्वराचं अस्तित्व मानत नाही. तो म्हणतो देव नाही आहे. मग विहित विषयी सेवन करतो आणि निषेध विषयाच्या ठिकाणीही त्याचा
तुकोबाराय तर म्हणतात त्याचा धिक्कार तुकोबाराने एका ठिकाणी केले. तुकोबाराय म्हणतात धिक ज्याचे लोभावरी मन अतित पूजन. हा अख्खा अभंगच आहे पाचरणाचा. विठ्ठल 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 दिग्जिने ज्याचे बाईले अधीन परलोकमान नाही दोन्ही. दिग्जिने ज्याचे लोभावरी मन अतित पूजन घडेची ना. दिग्जिने नाही विवेक वैरागे झुरेमाना लागे साधूपणा. तुका म्हणे असे दिग झाले लोक निंदक वादक नरका जाती. विठ्ठल 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 विठ्ठल. तो पामर मागत नाही, तो ईश्वराचं अस्तित्व मान्यच करत नाहीये. स्टँडवर एकाने विचारलं, ही गाडी कुठे जाते हो? त्याला सांगितलं नागपूरला जाते. नागपूरला जाते हो. मग ज्याला विचारलं त्यांनी विचारलं त्याला, तुम्हाला कुठं जायचे? म्हटले मुंबईला जायचे. याला जायचं होतं नागपूरला. ज्यांनी सांगितलं गाडी नागपूरला जाणार आहे तो गाडीमध्ये जाऊन बसला. पाठीमागून ज्याला मुंबईला जायचं होतं तोही गाडीत येऊन बसला. त्याने विचारलं का हो तुम्हाला मुंबईला जायचं? म्हटले ही गाडी नागपूरला जाते, तुम्ही या गाडीत कशासाठी बसलात? तर म्हटलं मुंबईला गेलं तरी भिकच मागायचं आहे आणि नागपूरला गेलं तरी भिकच मागायचे. याला म्हणतात पामर महाराज. तसं विहित विषयी तो सेवनच करतो आणि निषेध विषयाच्या ठिकाणी त्याची आसक्ती जडलेली आहे. ते म्हशीच्या समोर डॉक्टर बाबा म्हणतात आंबवण ठेवा, रात्रीचं शिळं राहिलेलं ठेवा, मुलाचं उष्ट राहिलेलंही त्याच्यामध्ये टाका, ती आनंदाने म्हैस खाते. मला वाटतं हे मी म्हैसीसाठी म्हणतच नाही आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तो पामर ईश्वराचं अस्तित्व मानत नाही, मागायचं आहे भगवंताकडे. मग भगवंतालाच मानत नाही तर मागण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. पामर मागत नाही आहे. अरे दुसरा म्हणजे मुक्त मागत नाही. मुक्त का मागत नाही? मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच. तो मुक्तच झालेला आहे, तो मागेलच कशाला महाराज? त्याच्या अंतकरणामध्ये इच्छा राहिलेल्या नाही आहेत, अपेक्षा राहिलेल्या नाही आहेत, आकांक्षा राहिलेल्या नाही आहेत. मुक्त मुक्त तरी कुणाला म्हणतात? लोक मेल्यानंतर म्हणतात ते मुक्त झाले, त्यांना मोक्ष मिळाला. ज्ञानोबाराय म्हणतात मेल्यापाठी मोक्ष आम्हासी होईल, ऐसे जे म्हणतील ते अतिमूर्ख. ज्ञानोबाराय म्हणतात मेल्यानंतर मुक्ती मोक्ष हे काही नाही आहे, इथेच मोक्ष आहे आणि इथेच महाराज नरक पण आहे. सर्ग नरक अनुराग बिरागा निगमा गमगुण दोष विभागा. इथेच सर्ग आहे आणि इथेच नरक आहे. तो मुक्त झालेला महात्मा तो मागत नाही, कारण त्याच्या अंतकरणामध्ये इच्छा राहिलेल्या नाही आहेत. आता स्थूल देह सूक्ष्म देह कारण देहाच्या अतीत असणारा जो आत्मा, तो त्याचा साक्षात्कार प्रत्यक्ष रूपाने त्याला झाला, त्याला मुक्त म्हणतात. मुक्ताकडे इच्छा नाही आहे. त्या मुक्त महात्म्याकडे जर मुक्त महात्म्याकडे कुणी जर देण्यासाठी जर स्वतःहून गेलं, उदाहरणार्थ जगद्गुरु तुकोबारायाकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःहून नजराना पाठवला. तुकोबारायाने सांगितलं कायदीला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा दिवट्या छत्री गोडे, हे तो बऱ्या तन पडे. महाराज हे आम्हाला काय पाठवलं? हे आमच्यासाठी धन नाही आहे, विठ्ठल आमचे जीवन. ते विठ्ठल परमात्मा आमचं धन आहे. आल्याला जो नजराना होता तो सन्मानपूर्वक जगद्गुरु तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराजाकडे परत पाठवला. हे आताच्या तुकाराम महाराजाचं नाही, त्या तुकोबारायांचं आहे. आताचे म्हणले असते येऊ द्या येऊ द्या पूर्व चहा करा. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबारांनी तो नजराना परत पाठवला. का पाठवला? इच्छाच राहिलेली नाही महाराज. हो, कसली इच्छा नाही आहे, अपेक्षा नाही आहे, निश्चिंत त्यांचं जीवन झालेलं आहे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया हवा तृष्णेची या, कुंडलिया धावा तृष्णेची आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया हवा कृष्णेची या,
निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा कृष्णेचिया कुंटलिया धावा कृष्णेचिया आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा कृष्णेचिया कुंटलिया धावा कृष्णेचिया कुंटलिया धावा कृष्णेचिया आता निश्चिंतेने त्याच्याकडे बघूच नका, कारण वर्षभर त्याच्यासोबत नांदायचं, त्याच्यामुळे जसं आहे तसं स्वीकारा. विठ्ठल 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 आणि आमच्या मुलांनी तरी कधी वाजवायचं. बाहेरच्याने एक वेळ 50,000 रुपये ठेवले होते बक्षीस, की वर्षभर कुणी घरीच जायचं नाही. जो घरी जाणार नाही आणि 350 बोल एक पट दुप्पट तिप्पट वाजून दाखवेल त्याला 50,000 रुपये बक्षीस. नाही अजून तसंच आहे, कुणीच घेतलं नाही. अजून माझ्याकडेच आहे. इच्छा असते की आपल्याच मुलांनी वाजवावं, आपल्याच मुलांनी गावं. ते बाबा म्हणायचे अरे करू दे खर्च, हेच पुण्य असतं. आता मुलांसाठी आपल्याकडे कसली फी नाही काही नाही, पण मुलांनी शिकावं हे बाबा पण म्हणायचे. भडवे ती शिकतच नाहीत, शिकले पाहिजे. आणि मग त्यांची ती तळमळ होते. मग मी पाठीमागून एकदा म्हटलं होतं आपण विद्यार्थीच ठेवू आणि त्यांच्याकडनं फी घेऊ. तेव्हा बाबांचं वाक्य खूप गोड आहे गुरुजी. तेव्हा ते म्हटले बाहेर कीर्तन करणं हे पुण्य नाही आहे, इथे आळंदीत विद्यार्थी सांभाळणं हेच मोठं पुण्य आहे आपलं. तेव्हा ते म्हणायचे खाऊ दे, भरपूर खाऊ दे, काही कमी पडणार नाही तुला. आणि खरंच काही कमी नाही. विठ्ठल 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 मुक्त महापुरुष मागत नाही. आता निश्चिंतेने पावलो विसावा कुंटलिया हवा. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवसचारी खेळीमेळी. जीवनमुक्तीचा आनंद घेण्यासाठी ते संत मुक्त महापुरुष या ठिकाणी आलेले असतात. इथे मागत नाहीत मुक्त महापुरुष असे म्हणाल तर जगद्गुरु तुकोबाराय मुक्त महापुरुष आहेत. ते मागतात कसे तर ते स्वतःसाठी नाही मागत. एवढ्यातच उदाहरण सोडून द्यायचं मला. ते स्वतःसाठी मागत नाही, तुमच्या आमच्यासाठी मागून दाखवत आहेत. आता ते का मागत नाही त्याच्यासाठी अनेक कारणं आहेत. त्यांची परंपरा, त्यांची निष्कामता, त्यांची तृप्ती, त्यांचा स्वभाव, अनेक कारणं आपल्याला घेता येतील. तुकोबाराय तुमच्या आमच्यासाठी किंवा साधकाची भूमिका घेऊन भगवंताकडे मागून दाखवतायत. विठ्ठल विठ्ठल वास्तवात तुकोबारायांना सुद्धा काही मागण्याची इच्छा नव्हती. किती इच्छा ते चरित्रामध्ये अशा आलेले तुकोबारायांनी ऊस घेऊन घरी जात होते. ऊस घेऊन घरी जात होते. रस्त्यानेच काही सांगितलं तुकाराम बाबा बाकीच्याच मुलांनी ऊस द्या ना आम्हाला, ऊस द्या ना. घेऊन चालले होते स्वतःच्या मुलासाठी. तुकोबारांनी सांगितलं अरे घेऊन टाका लगेच. आता असं कुणीच म्हणणार नाही महाराज, कारण इच्छा नाही. सर्वांच्या ठिकाणी आपलेपणा हे मुक्त महापुरुषाचंच लक्षण आहे. ते मुरारी बापू सांगत असतात मुक्त मुक्त महापुरुष. विठ्ठल 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 कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 त्यांना बाहेर जाऊ दे, ते फिरून आलेले असतात. गेट लावून द्या. विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, ज्ञानेश्वर महाराज की जय.
विठ्ठल 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 विठ्ठल. जीवनमुक्तीचा आनंद घेणारा महात्मा त्याच्या अंतकरणातल्या इच्छा संपलेल्या असतात आणि आयुष्य शिल्लक असते. आता दिवसचारी खेळीमेळी काम नाही 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 झालो पाहिरे कामा झालो पाहिरे कामा झालो बाहेर कामा पावल्यात करूचे पावल्या त्या करू चेष्टा पावल्या करूचे हालो पायी रिकामा हालो पायी रिकामा हवल्या त्या करू चेष्टा करू इच्छा काम नाही काम नाही झालो पाहिजे काम झालो पाहिजे काम झालो पाहिजे रिकामा हवल्या त्या करू चेष्टा काम नाही झालो पायी रिकामा. मी माझा खजाना उघडतच नाही आपलं तूच चाल. काम नाही झालो पाहिजे इच्छा नाहीये अपेक्षा नाहीये आकांक्षा नाही निश्चिंत जीवन झालेलं आहे. ब्राह्मी स्थिती ज्यांना प्राप्त झालेली आहे सद्गुरू बाबा म्हणायचे अवधूत स्थितीमध्ये तो महात्मा गेलेला असतो. तो मागेलच कशाला जगाला देण्याची नवे नवे परमात्म्याला देण्याची सामर्थ्य त्याच्यामध्ये असतं. तो त्या परमात्म्याकडे कशाला मागेल. म्हणून मुक्त महापुरुष एक मागत नाहीये. तुकोबाराय का मागतात त्याचं कारण सांगून गेलो. तुकोबाराय तुम्हा आम्हाला मार्गदर्शन मिळावं म्हणून मुक्तावस्थेतल्या स्थितीमध्ये सुद्धा मागून दाखवत आहेत. पामर मागत नाही मुक्त मागत नाही आहे. मागणारे दोन वर्ग आहेत ते म्हणजे जिज्ञासू आणि दुसरा म्हणजे विषयी. विषयी मागतो. आता विषयी अज्ञानाची भक्ती इच्छिते संपत्ती तयाची चित्ती देव कैसा. विषयी कुणाला म्हणावं. मृत्यूलोकातले विहित विषय सेवन करतो आणि निषेध विषयाच्या ठिकाणी आसक्त राहत नाही. परंतु तो म्हणतो संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्गसुख भोगीजे मनोहर. इथले तो विषय सुख मला विहित मिळावेत परंतु स्वर्गातले सुद्धा मिळावेत अशी त्याची इच्छा असते. तो विषयी मागतो. मग विषयी जीवाची मागणी ठरलेली आहे. तो मागतो वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य विषयी मागतो. इथे विषयी स्वरूपातली मागणी नाहीच आहे. इथे आहे ते जिज्ञासू स्वरूपातली मागणी आहे. जगद्गुरु तुकोबाराय जिज्ञासूंची भूमिका घेऊन मागणी मागतात. जिज्ञासू मागतो. मग जिज्ञासू काय मागतो. जिज्ञासूला जे आवडतं ते मागतो. तो विठ्ठल 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 विठ्ठल. जिज्ञासू कुणाला म्हणावं. ज्याला शास्त्र संस्कार झालेले आहेत पूर्वसुकृताने ज्याला शास्त्राचं श्रवण झालेलं आहे त्याला माहीत आहे इथले विषय हे नाशिवंत आहेत. प्राप्त करत असताना दुःखरूप आहेत. प्राप्त केल्यानंतरही ते दुःखरूपालाच कारणभूत ठरतात आणि ते नित्य नाही आहेत असा ज्याचा दृढ निश्चय झालेला आहे. ते राऊत बाबा म्हणतात ज्याच्याकडे त्याचा सतसत विवेक जागृत झालेला आहे त्याला जिज्ञासू म्हणतात. विवेक म्हणजे त्याला सत काय आहे असत काय आहे खरं काय आहे खोटं काय आहे पाप काय आहे पुण्य काय आहे हे पृथक्करण ज्याला करता येतं त्याला म्हणायचं विवेक. तो विवेक त्याचा जागा झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल. साचूचे नि सांडसे कडे पै पाणी राजहंसे तुझं ज्ञान विज्ञान तेसे वाटून देऊ. तो विवेक त्याचा जागा झालेला असल्यामुळे त्याला माहिती आहे विषय सुख हे नाशिवंत आहे नश्वर आहे दुःखकारक आहेत नित्य नाही आहे. मग ते दुःख ते विषय मागण्याचं काही कारणच नाही आहे. विवेक जागा झाल्यामुळे त्याला माहिती आहे सुखरूप या ठिकाणी फक्त परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याला सोडून सुख दुसरीकडे राहत नाही आहे. सुखाची इच्छा तर प्रत्येकाला आहे.
जीवालाही आहे, देवालाही आहे आणि संतांनाही आहे. विठ्ठल 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 देवालाही आहे, देवाला संतांचं सुख भावतं, संतांचे ते सुख झाले या देवा. देवाला सुद्धा सुख लागतं, संतांना सुद्धा सुख लागतं. विठ्ठल 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 वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेनो. संतांनाही सुखाची अपेक्षा आहे, जीवाला सुद्धा सुखाची अपेक्षा आहे. सुखाच्या अपेक्षेने सर्व निघालेले आहेत. पण जिज्ञासूला माहीत आहे इथे विषयात सुख नाही, सुखरूप फक्त परमात्माच आहे. सुखरूप आहेसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. सुख जर परमात्मा, तो सच्चित आनंद स्वरूप आहे, तो नित्य आहे. मग त्याला सोडून जर सुख नसेल, नवे नवे तो सुखाचाच मूर्तिमंत गाव आहे. विठ्ठल 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 मग तो जिज्ञासू, त्याला साधना करायची आहे, त्याला देवाशिवाय दुसरं काही आवडत नाहीये. तुझं विन केशवा अनु नावडे. त्याला परमात्मा सोडून दुसऱ्या कोणत्याही विषय सुखामध्ये सुख वाटत नाहीये. मग परमात्मा जर सुखरूप असेल तर मग त्यालाच मागितलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय अशा विवेक जागृत असणाऱ्या जिज्ञासूची भूमिका घेऊन अभंगामध्ये मागणी मागतायत. सुखरूप परमात्मा आहे, तर त्या परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी जी साधना आहे ती करण्यासाठी तर आम्ही तत्पर झालेलो आहोत. पण सुख जर तिथेच नित्य शाश्वत आहे तर तेच सुख मागितलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय जिज्ञासूची भूमिका घेऊन पारमार्थिक साधनेची मागणी करतायत अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची निराशी वा देवा, माझ्या वडिलांची निराशी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची निराशी गा देवा, माझ्या वडिलांची निराशी गा देवा, माझ्या चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दारवंता, उपवास पारणे राखीला दारवंता, उपवास पारणे राखीला दारवंता, उपवास पारणे राखीला दारवंता, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. पारमार्थिक साधनेची मागणी जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी करतायत. तुझी चरण सेवा पांडुरंगा. अनेक अभंग गाथ्यामध्ये आपल्याला बघायला भेटतात. सर्व संतांनी चरण सेवा मागितली. तुझी चरण सेवा पांडुरंगा. नामदेवराय सुद्धा एका ठिकाणी म्हणतात विठ्ठल 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 हिची देवा पै मागत चरण सेवा अखंडित अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. तिथे सुद्धा चरण सेवाच मागितलेली आहे. चरण सेवा का जगद्गुरु तुकोबाराय मागतात? ही चरण सेवा मिळणं एक तर दुर्लभ आहे.
थोडक्याच लोकांना बोट्यावर मोजता येईल एवढ्यांनाच मिळाली, तीही सहजासहजी मिळाली नाही. विठ्ठल विठ्ठल तो रामायणामध्ये मी केवटाचा प्रसंग सांगत असतो. त्या केवटाने होता दरिद्री, ज्याला पायामध्ये चप्पल घालायला नव्हती. एक काठवट सोडून, असं वर्णन आलेलं आहे रामायणामध्ये, काठवट सोडून घरामध्ये दुसरं पात्र नव्हतं. तो सुद्धा भगवंताकडे मागत असताना चरणसेवाच मागतो. मग चरणसेवेची एवढी विशेषता काय आहे? आता चरणसेवा किती दुर्लभ आहे त्याच्यासाठी भागवतामध्ये दृष्टांत आहे. मला थोडं वेळेत थांबायचे म्हणून ते समुद्रमंथन झालं, त्याच्यामध्ये पुन्हा लक्ष्मी निघाली. लक्ष्मीला सुद्धा सहजासहजी ती मिळाली नाही, एवढी ती दुर्लभ चरणसेवा आहे. मला चरणसेवेचा विशेष सांगून बाबांच्या बाबतीत थोडंसं बोलायचं आहे. ही चरणसेवाच मागितली, या चरणसेवेचा विशेष काय आहे, फायदा काय हे सांगा महाराज. तुम्ही आम्हाला सांगता की जिज्ञासूची भूमिका घेऊन भगवंताकडे मागायचं असेल तर हेच मागा, हो, दुसरं काही मागूत नका. ह्याची देवा पै मागत चरणसेवा खंडित, चरणसेवाच मागा म्हणता. इथं सुद्धा चरणसेवा पांडुरंगा मागा म्हणता. तर त्या चरणसेवेचा विशेष काय आहे सांगा. जगद्गुरु तुकोबारा एका ठिकाणी त्या चरणसेवेचा विशेष सांगतायत. जेथे लक्ष्मीचा वास गंगा आली पापानाश, गंगा आली पापानाश, आली पापानाश. जेथे लक्ष्मीचा वास गंगा आली पापानाश, गंगा आली पापानाश, गंगा आली पापानाश. लक्ष्मीचा वास गंगा आली पापानाश, ओ गंगा आली पापानाश. लक्ष्मी तुझे पाऊले सुकुमार, तेथे मन माझे भ्रमर, तिथे मन माझे, तेथे मन माझे त्या चरणसेवेचा विशेष जगद्गुरु तुकोबारा सांगतात. जेथे लक्ष्मीचा वास गंगा आली पापानाश, तुझे पाऊले सुकुमार, तेथे मन माझे भ्रमर. तो भ्रमर जसा मकरंद सेवन करण्यासाठी जसा त्या कमळामध्ये आसक्त होऊन राहतो, जसे जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, तुझ्या चरणाजवळ माझी वृत्ती ही स्थिर राहो देवा. हो. जेथे लक्ष्मीचा वास, पहिला फायदा. दुसरा फायदा गंगा आली पापानाश. अजून एक फायदा सांगतो, पण ते दुसऱ्या चरणातून सांगतो. जेथे लक्ष्मीचा वास, पहिला लौकिक फायदा आहे. सर्व दिवाळीच्या दिवशी म्हसोबाची पूजा करतात. सर्व दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात महाराज. ती लक्ष्मी, आमचे बाबा म्हणायचे, अरे लक्ष्मी ती दिवाळीच्या दिवशी तुमच्या घरी येते, तुमचा नैवेद्य सेवन करते, विडा भक्षण करते आणि मग म्हणते, येऊ का माधवराव? अहो आई, तुम्हाला आम्ही एवढी तुमची शुश्रूषा केली, सेवा केली, तुमच्यासाठी आम्ही एवढा मिष्टान्न बनवलं, तुम्ही आमच्या इथेच राहा, असं प्रत्येक जण म्हणतो. हा, प्रत्येक जण म्हणतो. मग गावाकडचेही म्हणतात आणि इथलेही म्हणतात, विठ्ठल 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 जेथे लक्ष्मीचा वास. आपल्या तर नावाच्या अगोदरच आहे महाराज, त्याच्यामुळे काही वादच नाही. जेथे लक्ष्मीचा वास, गंगा आली पापानास. लक्ष्मी, सद्गुरू बाबा म्हणायचे, ती तिथे तुम्ही त्या लक्ष्मीची पूजा करता, तिचा आदर सत्कार करता, पण ती जेव्हा जाताना म्हणते, येते माधवराव, तुमचा आग्रह आहे तिने इथे थांबावं, तरी ती थांबत नाही. का थांबत नाही? आई थांबा ना तुम्ही इथे आमच्या इथे. ती म्हटली, मी महान पतिव्रता माऊली, मी तुमच्याकडे भोजनासाठी येऊ शकते. सवासणीचा, बाबाचा शब्द आहे ते विदर्भात सांगताना म्हणायचे, सवासणी असल्या तर तुमच्या इथे सवासीन म्हणून येते, परंतु जाताना मात्र मी माझ्या तिच्या जवळच जाणार आहे, कारण मी महान पतिव्रता माऊली आहे, मी तुमच्या घरी राहू शकत नाही आहे. सद्गुरू बाबा म्हणायचे, तुम्हाला तिचीच जर आवश्यकता असेल ना, तर तिच्या मालकाची सेवा करा, ती आपोआप तुमच्या घरी राहील. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण ती पाय धुवावयाच्या देवा
पात्र झाली. तर भागवतातला दृष्टांत सर्वांना माहिती आहे, विस्तार नको. समुद्रमंथन झालं, समुद्रमंथन झाल्यानंतर 14 रत्न निघले, त्याच्या दारू निघली म्हणा ती. हो, काही लोक तिकडे गेल्यानंतर मत असतात, हा रत्न आहे महाराज ती. अहो, ते एक रत्न आहे, परंतु त्याच्यात दुसरं एक रत्न निघलं, ते पण घेऊन बघा जरा. हलहलवीस निघलं महाराज, तेही प्राशन करून बघा, परंतु ते नको. आम्हाला फक्त अमृत पाहिजे. हे म्हणे अमृत. ते अमृत नाही, सर्वांना पागल करून टाकतं, सर्व विनाश करून टाकतं महाराज. विठ्ठल 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 ती लक्ष्मी माता समुद्र मंथनातून निघाली, सर्व तिला प्राप्त करून घेण्यासाठी उभे राहिले. मग देवही होते, दानवही होते. मग तिने सर्वांना डावलं. आता कुणाकुणाला डावलं इथं सांगायचे कारण नाही, इथं सर्वांना माहितीच आहे महाराज. सर्वांना डावलं. गणपती बाप्पाला डावललं, भगवान शंकरांना डावललं, भगवान ब्रह्मदेवाला डावललं. कारण सर्वजण आपापला पुरुषार्थ सांगूच लागले. गणपती बाप्पा म्हणला, मी विघ्नहर्ता आहे, विघ्नानी हरती ती विघ्नहरा, मी सकल विघ्नाचं निवारण करणार आहे, जरा माझ्यासोबत विवाह केला तर चालेल. ती म्हटली, हे अव्यक्त निराकरण नाही ज्या का याला काय स्वीकारू नये. तिने त्यालाही डावललं महाराज. कैलासपती भगवान शंकरालाही डावललं. सर्वांनी आपापला पुरुषार्थ सांगितला. आता तेवढा पुरुषार्थ सांगू तर माझा पुरुषार्थ संपून जाईल. शेवटी तिने भगवान विष्णूला बघितलं, विष्णूच्या जवळ गेली, सांगितलं, अहो मी आले, माझा स्वीकार करा. भगवंतानी पाठ फिरवली, मी स्वतःहून आले तुमच्याकडे. भगवंतानी सांगितलं, तू स्वतःहून जरी आले असेल तरी मी तुझा स्वीकार लगेच करू शकत नाही, कारण मी सर्व शरीरातले अवयव माझ्या भक्तांना वाटून अंग दिलेले आहेत. ती म्हणली, कुठेतरी ठेवा. भगवंत म्हणले, पायाजवळ राहते का? भगवंताने सांगितलं, पायाजवळ ठेवा. बरं नाही करणार, नको कळू द्या. पाये लक्ष्मीचे, हाती सेवा करण्यासाठी लक्ष्मी माता स्थिरावली. मग जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, तुम्हाला जर हा लौकिक फायदा आहे, तुम्हाला जर लक्ष्मीच पाहिजे असेल ना स्थूल रूपाने, तर तुम्ही त्या भगवान विष्णूची सेवा करा. लक्ष्मी तुमच्या इथे, तुमच्या इथे आपोआप येईल महाराज. म्हणूनच आमच्या इथे लक्ष्मी नाही, फक्त विष्णूच आहे. विठ्ठल 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 पुंडली कवरदा भगवान की जय, महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. मग ती लक्ष्मी तुमच्याकडे राहील. तुम्ही त्या भगवंताच्या चरणाची सेवा करा, जेथे लक्ष्मीचा वास. दुसरा फायदा सांगितला, गंगा आली पापानास, त्याच्या चरण नखापासून ती गंगा निघली. असं एक प्रमाण पण आहे. हा, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. तुझे चरणीची गंगा, तुझे चरणीची गंगा, तुझे चरणीची गंगा, ही चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. भीमानी चंद्रभागा, तुझ्या चरणीची गंगा, चरणों से निकली गंगा प्यारी, उसने सारी दुनिया तारी. उन चरणों में मैं शीश नमाऊं, बाकी बिहारी तेरी आरती गाऊ. वृंदावनमध्ये ही आरती म्हटल्या जाते. हा, चरणों से निकली गंगा प्यारी, उसने सारी दुनिया तारी. भीमा आणि चंद्रभागा, तुझे चरणीची गंगा. ती गंगा तिथे आहे. गंगा काय फायदा करून देणार आहे आपली? गंगा पापम शशीतापम दैन्यंच कल्पतरुस्तता, पापम तापम दैन्यंच हरेर्थ संत दर्शनात. पण आपल्याला मुद्दा एवढाच घ्यायचा आहे, गंगा पापम. गंगेचं स्नान केल्यानंतर लोक म्हणतात पाप जातं, पण पुन्हा करणार नाही असं मात्र सांगता येत नाही. पुन्हा करणारच नाही असं फक्त संतांचा संघ सांगू शकतो. परंतु गंगा पापाचं हरण करते, पण आत्तापर्यंत झालेल्या याच्यानंतर पुढे करणार नाही असं सांगता येत नाही आहे. मग ते गंगा पापाचं हरण करते. म्हणून लोक म्हणतात चला गंगेच्या स्नानाला. मग गंगेच्या स्नानाला गेले की तिथे गंगेचं स्नान करतात. बाहेर आले की लगेच म्हणतात देवाची द्वारी उभा क्षणवरी, तेने मुक्तिचारी साधिल्या. सदूर बाबा सांगायचे आमचे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. आणि शेजारीचे
गुलाबी नोट पडलेली होती. गुलाबी नोट त्याने बघितली. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. अहो तुम्ही आताच गंगेमध्ये स्नान करून बाहेर आलात ना, तुम्ही पापाचं समूळ निवृत्ती करण्यासाठी आलेले आहेत. म्हटले पुन्हा एकदा करू आम्ही. म्हणजे इतकं लोक डोकं चालवतात. गंगा पापम चरणोसी निकली. गंगा आपल्या भारताचं ती वैभव आहे, वैभव आहे. मी आता सद्गुरू बाबांचं वाक्य ऐकलं होतं. आम्ही बद्रीनाथ केदारनाथला, मला वाटते वाघसाहेब तेव्हा होते माझ्यासोबत. बाबा जाण्या अगोदर 1 महिना अगोदर आम्ही बद्रीनाथ केदारनाथला जाऊन आलो. आमच्या बाबांचं बद्रीनाथ हे सर्वात आवडतं ठिकाण होतं बरं का. आळंदी, पंढरपूर आणि बद्रीनाथ हे त्यांचे आवडतं, कारण तिथे 6 महिने ते राहिले होते. विठ्ठल 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 विठ्ठल. शंभू मुरारी नावाचे संत होते. त्यांच्या सानिध्यात त्यांनी 6 महिने बद्रीनाथला काढले. तेव्हा म्हणजे देवकर माऊलीकडनं जेव्हा इथून निघाले आणि ऋषिकेशला गेले, तिथून शंभू मुरारी बाबा सांगत होते, ते शंभू मुरारी असे अलौकिक संत होते. दाढी त्यांची जमिनीला टेकत होती आणि त्यांच्या जटासुद्धा जमिनीला टेकत होत्या. नख त्यांची पार पुढे 2-2, 3-3 इंच वाढलेले आणि त्याच्या जुंबळी झालेल्या होत्या. असे ते शंभू मुरारी योगाचा अभ्यास करायचे महाराज. योगाचा अभ्यास. बाबा म्हणजे निष्णात होते ते. आम्ही का खाली पुन्हा परत आलो, तर ते निघून गेल्यामुळे आम्हाला यावं लागले म्हटले. 3 जण होते बाबासोबत. आता ते कोणत्या तरी एका आखाड्यावरचे महंत आहेत, ते पण बाबासोबत होते. 6 महिने त्याच्यासोबत असताना त्यांनी एक दिवस सांगितलं, पोरो मी आज अक्षय तृतीयेचा दिवस आहे, मी जातो रे आता, तुम्हाला आशीर्वाद माझे, मी जातो. बाबा म्हटले तत्क्षणात तो साधू गुप्त झाला महाराज तिथून. पुन्हा आम्हाला म्हटले कुंभमेळ्यात मी कित्येक वेळा बघितले, पण शंभू मुरारीजींचं दर्शन पुन्हा झालं नाहीये. विठ्ठल 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 विठ्ठल. काश काय माहीत त्याच्यामुळे बाबा त्यांचं दर्शनासाठी का काही म्हणा, परंतु दरवर्षी 1-2 वेळा का होईना बद्रीनाथला जायचे. कारण 6 महिने म्हटले आम्ही इथे काढले. आम्ही सर्वजण थंडीने काकडायचो महाराज, पण बाबा लगेच ते फक्त धोत्राचंच असं एक घ्यायचे की चला रे स्नानाला, चला स्नानाला, इथं स्नान करा म्हटले. इथे तपश्चर्येची भूमी आहे. नाही तुम्हाला 1 दिवस तर कमीत कमी अर्धा दिवस तरी इथे तपश्चर्या करा, कारण ही नरनारायणाने इथे तपश्चर्या केलेली. मी का सांगत होतो, बाबांचं आवडीचं ठिकाण ते बद्रीनाथ होतं. आणि आम्ही एक दिवस बद्रीनाथला जात असताना बाबा म्हटले, ही गंगेला इथे थांबवताय तिचा प्रवाह, परंतु ही गंगा कधी फुटून बाहेर निघेल. घातल्या बांधमधले पती बांधाच्या खालून निघायला बसली आणि खरंच झाले आता महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. चरणों से निकली गंगा प्यारी. गंगा पापम, पापाची निवृत्ती गंगा करते. जिथे लक्ष्मीचा वास गंगा आली पापानास. तुझे पाऊले सकुमार तेथे मन माझे भ्रमर. अजून एक फायदा सांगतो माऊली. विठ्ठल 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 विठ्ठल. माझे सद्गुरू बाबा म्हणायचे, परमार्थाला साधक मन आहे आणि परमार्थाला बाधकही मन आहे. मन जर साह्यभूत झालं तरच परमार्थही होईल आणि मन साह्यभूत झालं तरच प्रपंचही होईल. म्हणून मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे साधन. मोक्ष अथवा बंधन सुख समाधान चित्ता. मन जर ताब्यात नसेल तर परमार्थही होत नाही आणि मन जर ताब्यात नसेल तर प्रपंचही होत नाही. म्हणून माणसं म्हणतात पोरग काही प्रपंचात लक्ष देत नाही. का देत नाही म्हणजे त्याचं मनच नाही प्रपंचामध्ये. हो, म्हणून साह्यभूत मन नसेल तर प्रपंचही होणार नाही आणि साह्यभूत मन नसेल तर परमार्थही होणार नाही. कारण मन खूप चंचल आहे. मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. चंचलम हि मन कृष्ण परमातिनी बलवदृढम. मन चंचल आहे, अर्जुनही बोलून गेला आणि आम्हीही बोलतो, परंतु मन स्थिर होण्यासाठी प्रयत्न मात्र कोणी करत नाही. विठ्ठल विठ्ठल. संत म्हटले, अरे ते मन चंचल आहे, स्वभावताच आहे, परंतु ते स्थिर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, निश्चित स्थिर होईल. किती चंचल आहे सांगता येत नाही महाराज, किती चंचल आहे. अहो सांगा ना फक्त थोड्या फरकाने कसं आहे. तर इथे जरी पटवून द्यायचं झालं तर मन इतकं चंचल आहे वाघसाहेब, इतकं चंचल आहे. उठू नका, बसा खाली, बसा खाली. इतकं
इतकं चंचल आहे. जाता येता न लगे वेळ. अजून सांगू का तुम्हाला किती वाजले आता? ते भागवतने बघितले, मी घड्याळ माझ्या हातात आहे तरी मन बघतं महाराज. इतकं चंचल आहे. जाता येता न लगे वेळ. आणि हे मन जर साह्यभूत नाही झालं तर परमार्थ कधी सफल होणार नाही. 10 मकारापैकी एक मनमकार आहे, त्याचा विस्तार मला करायला नको. पण ते स्थिर मन करण्यासाठी संतांना विचारलं उपाय काय? तुकोबराय म्हणले याच्यासाठी उपाय फक्त आणि एकच आहे. म्हणजे उपाय कोणता सांगा? तुकोबराय म्हणले तुम्हाला जर हे मन स्थिर करायचं असेल, असा तुकोबराचा एक अभंग आहे. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे तू राख मनेरी मग त्या एरी आम्ही जाणू देवा. ही मनरूपी गाय तू सांभाळ. बाकीच्या गायी ज्या आहेत ना त्यांचा सांभाळ आम्ही बघू कसं करायचं आहे. पण ही मनरूपी गाय ओढाळ आहे. मग मन एवढं ओढाळ आहे, मन एवढं चंचल, ही मनरूपी गाय जर एवढी भटकणारी आहे तर मग ही स्थिर करण्यासाठी काय करावं? तुकोबराय म्हणले काय ना, ही मनरूपी गाय भगवतरूपी चरणाच्या खुट्यावरती पॅक बांधा. एकदा ती भगवतरूपी चरणाच्या खुट्याला बांधली ना तर ती मनरूपी गाय पुन्हा पाठीमागे जाणार नाही. आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना. तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया. भाग गेला सिंह गेला, भाग गेला सिंह गेला. चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया. भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला. भाग गेला सीन गेला, आता कुठे धावे मन तुमचे चरण देखलिया. भाग गेला सीन गेला. राहिलं काय म्हटले? अवघा झाला आनंद, आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय. योगियांचे तो परमात्माच आनंद स्वरूप आहेत, सच्चितानंद रूपाय. तो परमात्मात अवशिष्ट शिल्लक राहतो. मग ते जर तुकोबाराय म्हणतात, या चरणसेवेचा जर एवढा मोठा फायदा असेल तर ही चरणसेवा सोडून दुसरं मागावंच कशाला? चरणसेवा अखंडित किंवा चरणसेवा पांडुरंगा. तुकोबाराय तुम्ही चरणसेवा मागता, खूप मोठा विस्तार आहे तुमच्या चरित्राचा. तुम्ही न मागणारे आहात, पण कमीत कमी पारमार्थिक का होईना तुम्हाला मागायला लावलं की नाही? तुकोबाराय म्हणले, देवा तू जरी मागायला लावला असेल पण मी भीक मागतो असं समजू नको, आणि तू देतो माझ्यावर उपकार करतो असंही समजू नको. मी जे मागतो ना ते माझ्या हक्काचं मागतो. माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, त्याला आजोबाची विराशी म्हणतात. म्हणजे नाभिकमळातून परमात्मा, परमात्म्याच्या नाभिकमळातून ब्रह्मदेवाचा जन्म, आणि त्या ब्रह्मदेवापासून देवात आमची निर्मिती झाली. तर मग तू आमचा कोण? म्हटले आजोबा. आणि मग सहज मन आहे म्हटले, आजोबाच्या इस्टेटीवर नातवाचा हक्क असतो. म्हणून तुझी जेवढी इस्टेट आहे त्याच्यावरती आमचा हक्क आहे. तुझी चरणसेवा पांडुरंगा, माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. तुकोबाराय तुम्ही एवढी हक्काने मागणी मागता. आता विद्यावंश मांश वंश याचा विस्तार नाही करता. तुम्ही एवढी हक्काने मागणी मागता. तुमच्या वडिलांनी नेमकं असं हक्काने मागण्यासारखं केलं तरी काय जीवनामध्ये? उपवास पाळणे राखिला दारवंता, उपवास पाळणे राखिला दारवंता, उपवास पाळणे राखिला दारवंता, उपवास पाळणे राखिला दारवंता. उपवास परणे राखिला दारवंटा, उपवास परणे राखिला दारवंटा, उपवास परणे राखिला दारवंटा, उपवास परणे राखिला दारवंटा. गेला भोगवंता
उपवास परणे राखिला दारवंता उपवास परणे राखिला दारवंता उपवास परणे राखिला दारवंता उपवास परणे राखिला उपवास परणे राखिला दारवंता उपवास परणे उपवास पारणे राखीला दारवंटा. तुमच्या वडिलांनी केलं काय असं हक्क नाही मागण्यासाठी? तुकोबराय म्हटले उपवास पारणे. उपवास केले, 24 एकादशा केल्या, म्हणजे विष्णव उपवास करतो त्याला वैष्णव असं म्हणतात. विष्णव म्हणजे 29 5 पर्व विशेष भागवत धर्मे नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती कृष्णाष्टमी उत्तमोत्तमी शिवरात्र हे 5 पर्व आणि 24 एकादशा असे 29 उपवास आमच्या वडिलांनी केले. आता ते दशमी एकादशी द्वादशी 3 दिवसाचा मिळून हा एकादशीचं व्रत होतं. ते एकादशीचं व्रत केलं, 5 पर्व केले. पारणे म्हणजे पर्व, म्हणून तिकडे विदर्भ मराठवाड्यात म्हणायचे आज पारणे लवकर स्नान करा. विठ्ठल विठ्ठल असे 29 उपवास आमच्या वडिलांनी केले. तुझी सेवा केली. दारवंटा शब्दाचा अर्थ आहे सेवा. जिथं सेवा हा दारवंटा. तुझी सेवा केली देवा आणि उपवास केले. आता मी बोलू का? इथूनच मला प्रवेश करायचा आहे म्हणून मी इथे हा अभंग निवडला. देवा आमच्या वडिलांनी फक्त 29 उपवास नाही केले. आमच्या वडिलांनी विद्यावंश, आमच्या वडिलांनी 42 वर्ष उपवास केले. 42 वर्ष उपवास केले. शिजवल्याला कधीच काही खाल्लं नाही आहे. देवा जरा गणती कर, किती दिवस झाले एवढी माझ्या वडिलांनी सेवा केलेली आहे तुझी. त्यामुळे हक्काने मागतो. सेवा किती केली तुझी? ते म्हटले एकदा घर सोडलं तर पुन्हा ते घर बघण्यासाठी मान पुन्हा उडून तिकडे बघितलं नाही आहे. सद्गुरू बाबांनी जेव्हा घर सोडलं ते कायम पण म्हणायचे, अरे एकदा सोडलं घर तर त्याचं तोंडसुद्धा पाहायचं नाही माणसाने, पुन्हा कधी घराकडे बघायचं नाही डुंकून. आणि मी ऐकिवात पण आहे. ते पायगन मामा सांगत असतात, बाबांचे वडील जेव्हा वारले तेव्हा दिवसभर बाबा शेवटी वडील आहे, कारण पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. आई तर बाबाच्या लहानपणीच गेली. आईचं नाव बाबांच्या चंद्रभागा. बाबांचा जन्म झाला, आईचं देहावसान झालं. ही खूप मोठी, मला वाटतं सकाळी ना माऊलीने मी आतमध्ये भोजन करत होतो, 2-3 संतांच्या बाबतीत काही भूतकाळ भविष्यकाळ असे काहीतरी 2-3 शब्द वापरले. माझ्या स्मरणात नाही, कारण आतमध्ये ऐकायला आलं नाही की संतांचा भूतकाळ पण अद्वितीय असतो, संतांचा वर्तमानकाळसुद्धा अलौकिक असतो आणि भविष्य तर त्यांच्या हातामध्ये असतं. महाराज तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, असं संतांचं जीवन असतं. काहीतरी अद्भुत त्यांच्या जीवनामध्ये घडलेलं असतं, म्हणूनच परमात्मा त्यांना आपल्या जवळ करतो. ते चंद्रशेखर महाराज विठ्ठल कथा सांगत असताना फ्रूटवाले धर्मशाळेत सांगत होते, ज्ञानोबाराय ज्याचं पुण्य अद्भुत असेल त्यालाच इथे राहू देतात. आता ती विचारसागराच्या दृष्टीने जर करायचं झालं तर पापात्मक पापे, पुण्यात्मक पापे आणि पापात्मक पापे. पण याच्यात जरा उलटं करायचं झालं तर मग पापात्मक पुण्य, पुण्यात्मक पाप आणि पुण्यात्मक पुण्य. त्यांनी तिथे सांगितलं होतं पुण्यात्मक पुण्य ज्यांनी केलेलं आहे त्यालाच ज्ञानोबाराय इथे वास्तव्याला देतात, राहू देतात. बाबांना आहे तोपर्यंतही बाबा राहिले, पण आजही इथे समाधीच्या रूपाने हे अमर, जोपर्यंत ज्ञानोबारायांची समाधी आहे तोपर्यंत आता हे मंदिर शाश्वत आहे महाराज. इथे अंगीकार त्यांचा. ज्ञानोबारायांनी एवढं बाबांना आपल्या जवळ केलं. ते शेवटी म्हणायचे सर्व फिरून आलो, नंगा आखाडा फिरून आलो, उदासीन आखाडा फिरून आलो, चिलमी फुकून आलो. म्हटले आम्हाला. ते म्हटले शंभू मुरारी म्हणायचे घ्या लो
इससे गर्मी आती है फुको. ते म्हणजे सर्व फिरून आलो, परंतु शेवटी जो आनंद वारकरी संप्रदायात मिळाला तो बाकीच्या कोणत्याच पंथामध्ये मिळाला नाही. म्हणून इथे स्थिर झालो म्हणले आळंदीमध्ये. आता ते लोक म्हणले एवढे फिरले कसे? ते सर्वांचा अनुभव घेतल्यानंतर सत्य काय आहे ते कळत नसते माणसाला. आपण इथेच म्हणत असतो त्यांना काय येतं, ते नुसते जटा वाढून अहो त्यांच्यात गेल्याशिवाय त्यांचंही कळत नाही नेमकं काय आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. असे बाबांच्या जीवनात सर्व त्यांचं चरित्र अलौकिक होत गेलं महाराज. चरित्र घडवावं लागत नाही, चरित्र आपोआप घडल्या जात असतं. लोक म्हणतात आम्ही चरित्र लिहिलं, चरित्र लिहिल्या जात नाही, मग चरित्र आपोआप घडल्या जातं महाराज. जे घडल्या जातं दुसरे लिहितात त्याला म्हणतात चरित्र, आणि जे स्वतःचं स्वतः लिहितात त्याला आत्मनिवेदन म्हणू शकता. विठ्ठल विठ्ठल आमच्या बाबांना कधी विचारलं तर सांगत पण नव्हते. अजूनही प्रश्न आहे, काही गोष्टी त्यांनी खऱ्या काय सांगितल्या का नाही आम्हाला माहीत नाही आहे, परंतु ते सांगत नव्हते. ते म्हणायचे दुसरं विचारा नाही, हे कशाला विचारता, आपण इथे आलोच कशासाठी. कधीच नाही. एकदा आमचे वाघसाहेब म्हटले बाबा आपल्याला जरा विदेशात जायचं आहे, आपल्याला ते तुमचा शाळेचा दाखला आणावा लागत असं. बा म्हणले जाऊ ना आपण विदेशात जाऊ, पण हे म्हटले जेव्हा तुमचा दाखला आणावा लागेल तेव्हा म्हटले ते मातीत जाऊ, ते विदेश नको काय नको, पुन्हा नाही जाणार म्हटले तिकडे आता घराकडे. याला म्हणतात वैराग्य. वमलियांना लाळन घोटी जेवी रसना, अंगन सुये अलिंगना, प्रेताच्या धडधडीत लोहरसी, उडीनं घालवे जैसी, न करावी पैबुसी अजगराची. बाबांचं हे आम्हाला सुद्धा म्हणत असतात तोंड बघू नये माणसाने घराचं एकदा आलं तर. आणि जे सारखे सारखे जातात मग त्यांच्यावरती चिडचिड करायची. अरे म्हणायचे आम्ही आलो तर अजून घर बघितलं नाही. वडील वारले गुरुजी, थोडी उदास होते. मग हे पायगण मामा म्हटले बाबा आज थोडी उदास दिसता. ते म्हणले वडील वारले. हे म्हटले बाबा जायचं का? ते म्हणले नाही जायचं. पुन्हा तोंड परत नाही जाणार, परत माघारी येत नाही, जाणार नाही परत. पुन्हा नाहीच गेले महाराज घरी. कदाचित मला असं वाटते असं त्यांच्याच जीवनात झालं असेल. आपण जातो येतो हे तर आपल्याकडे आहेच, पण ते नाहीच पुन्हा गावाकडे गेले. ते म्हणले नाही जाणार म्हणजे नाही जाणार. का नाही गेले? यालाच तर वैराग्य म्हणतात. उद्वेग लोक उद्वेग वेगळा आणि वैराग्य वेगळं. आई वारल्यानंतर बाबांच्या वडिलांनी ते संगोपन वगैरे झालं. अहो देव सर्वांचं करतोच महाराज. नथा दात वाकू दिया दूध माकू, खबर है खुदाकूस बरोबर. बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. परमात्मा ज्याला जन्म देतो त्याची सर्व भार आपल्याकडे घेतोच महाराज. बाबा थोडे मोठे झाले, पण बाबांच्या वडिलांनी दुसरा विवाह केला. आता इथंच मी अभंग पुढचा भाव नाही सांगणार. आमच्या वडिलांनी एवढे उपवास केले एवढा सांगायचे मला. बाबांच्या मातोश्री दुसऱ्या मातोश्री इष्टिटीपोटी त्यांनी बाबांना अमृत खाऊ घातलं. मी गेली 6 वर्षापासून हा शब्द वापरतो बरं. ते बाबांना भोजनामध्ये तुम्ही शब्दही मुखात येऊ देत नाही. भोजनामध्ये जे काही घातलं त्याला मी अमृत म्हणतो. कारण ते अमृत जर त्यांच्या मातोश्रीने जर दिलं नसतं तर काश बाबांच्या मुखातून ज्ञानामृत आपल्याला ऐकायला मिळालं नसतं. कैकेयीने भरताला वनवासामध्ये पाठवलं. तो भरत आल्यानंतर हेच म्हटला माते तुझ्यामुळेच मला बऱ्याच काही गोष्टी मिळाल्या. तात स्नेहो भरत महिमा पौरुषम वायुसतो सख्यम चाप्य पल्वगम नृपते कापे सौमित्र भक्ते सीता सत्वम निजभुज बलम वैरिना वैरी भाव एतत् सर्व तव चरणयो मातुरेश प्रसाद. हा सर्व तुझ्या चरणाचा प्रसाद आहे. आमचे बाबासुद्धा हेच म्हणायचे. तिने जर मला जर ते अमृत खाऊ घातलं नसतं तर मी कदाचित परमार्थिक झालो नसतो, एखादा पुढारी झालो असतो. म्हटले विठ्ठल विठ्ठल. हे त्या माझ्या मातोश्रीचेच उपकार आहेत. बाबाला तिथून त्या अंबेजोगाईच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. बाबाने तिथून दुरुस्त झाल्यानंतर नातेवाईकाकडेच काही दिवस राहिले. विदर्भातील केळे महाराज हे अंबेजोगाईला कीर्तनाला गेले होते. हे केळे महाराज तेव्हाचे प्रसिद्ध कीर्तनकार होते. केळे महाराज अंबेजोगाईला जेव्हा तिथे कीर्तनाला गेले, कीर्तनाला बसल्यानंतर बाबाने त्यांचं एक कीर्तन पूर्ण ऐकलं. आणि कीर्तन ऐकल्यानंतर महाराजांना भेट घेतली आणि सांगितलं महाराज माझी अशी परिस्थिती आहे, मी आपल्यासोबत येऊ शकतो का? भगवंताला कुणाकडनं काय कार्य करून घ्यायचं असतं
भगवंत बराबर त्याची व्यवस्था करत करत चालतो. सांगितलं ठीक आहे चाल मग. बाबा त्यांच्यासोबत निघाले. तेव्हा जे निघाले त्याच्यानंतर पुन्हा परत नाही गेले. ते केळे महाराजांसोबत निघाले. मग विठ्ठलबुवांच्या गावी आले, भापूरला आले. भापूरला ते केळे महाराज आले. केळे महाराजांसोबत बाबा काही दिवस राहिले. मग गोभणीचे चव्हाण महाराज यांच्याकडे बाबा राहू लागले. बरोबर आहे. चव्हाण महाराजांच्या पत्नी ह्या खूप गोड स्वभावाच्या होत्या. बाबाला चांगलं सांभाळत होत्या. बाबाने तिथे काही दिवस गायी राखल्या, जनावर राखले. आता राहायचं म्हटलं तर सेवा तर कुठेही करावीच लागते. बाबांनी बऱ्याच दिवस तिथे काढले. पण बाबा म्हणायचे चव्हाण महाराज, मी ज्यासाठी घर सोडलं ना तिकडे मला नेऊन घाला, मला आळंदीला घेऊन चला. त्या चव्हाण महाराजांनी त्या काळामध्ये गावामध्ये वर्गणी करून बाबांना आळंदीला देहुकर माऊलीकडे आणून घातलं. हे चव्हाण महाराजांचे सुद्धा खूप, जोपर्यंत हे आपण चरित्र गावू तोपर्यंत हे चव्हाण महाराज शाश्वत आहेत. केळे महाराज अमर आहेत. म्हणून एका ठिकाणी तुळशीदासजी म्हणतात, जाही दिन पर नेह करहु कृपा मर्दनमयन. दिनावरती स्नेह करा, तुमचं नाव अमर होईल. विठ्ठल 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 त्या चव्हाण महाराजांनी बाबांना देहुकर माऊलीकडे आणून घातलं. देवकर माऊलीकडे बाबा राहिले. 4 वर्षाचा अभ्यास. मला याच्यात एक घटना गुरुजी आवर्जून सांगावी वाटते. मी कृतज्ञतेसाठी माझ्या बाबांचा दृष्टांत सांगतो, शुकाचार्यांचा सुद्धा मी सांगत नाही आहे. कृतज्ञता आणि कृतज्ञतेसाठी, एक भाताच्या शीतासाठी त्यांनी 7 दिवस कथा सांगितली. पण आमचे बाबा तसे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी नाही, देवकर माऊलींचे विद्यार्थी. परंतु त्यांना मोठे बाबांबद्दल इतका आदर होता की त्यांचा शब्द त्यांनी खाली पडू दिला नाही, याचा साक्षी मी आहे. आता ते सर्व सांगायला मला शक्य होणार नाही आहे. मोठे बाबाबद्दल खूप आदर होता. मी कायम विचारलं, बाबा 75वीला 61वीला बाबांनी मोठे बाबांचंच नाव सांगितलं. कुणाला बोलवायचं मुख्य अध्यक्षस्थानी? बाबांनी सांगितलं मोठ्या बाबांना बोलवा. बरं. त्याच्यानंतर 71वीला तिथून आमची यात्रा सुरू. 71वीला बाबांना जेव्हा कार्यक्रम ठरला तेव्हा कुणाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचं सत्कारासाठी? बाबांनी सांगितलं मोठे बाबांना बोलवायचे. त्याच्यानंतर 75वी झाली. 75वीला हे भक्त परिवाराने सर्व भक्त परिवारांनी बाबाचा हा कार्यक्रम केले सर्व. 75वीला कुणाला बोलवायचं? बाबांनी सांगितलं मोठ्या बाबांनाच बोलवायचं. आणि जेव्हा 85वी झाली बाबाची, त्या कार्यक्रमाला कुणाला बोलवायचं? तर त्याच्यामध्ये मी प्रामुख्याने जरा इन्वॉल्व जास्त होतो. तेव्हा म्हटलं बाबा तेव्हा कुणाला बोलवायचं? बाबाने सांगितलं मोठ्या बाबांनाच बोलवायचं. हे मोठे बाबा असं का? मी तेव्हा एकदा बाबांना विचारलं तर बाबांनी खूप भावपूर्ण एक भाव सांगितला. म्हटले मी देवकर माऊलीकडे असताना सहज मोठे बाबांकडे जुन्या संस्थेत गेलो. वरच्या खोलीमध्ये मोठे बाबा बसलेले. ह्याच्यातून शिकायला पाहिजे काय? आपण ही झालेली घटना जर आपल्याला उद्बोधक ठरली आणि त्याच्यातून आपण जर बदललो तर चांगलं कल्याण होईल आपलं. बाबाकडे गेले आणि बाबांनी सांगितलं, बाबाजवळ बसले, बाबांचं दर्शन घेतलं मोठ्या बाबांचं. बाबांनी बघितलं ते धोतर फाटलेलं होतं बाबांचं. बाबांनी विचारलं मोठ्या बाबांनी, धोतर नाही का? नाही बाबा. ठीक आहे. मोठ्या बाबांनी कपाट उघडलं आणि त्याच्यातून एक त्यांनी वापरलेलं धोतर बाबांना दिलं. बाबांनी ती धोती घेतली आणि मोठ्या बाबांचं दर्शन घेतलं. येतो बाबा. तेव्हा बाबाच्या डोळ्यामध्ये मला ते प्रसंग ऐकत असताना मला अश्रू दिसले होते बाबांच्या. येतो बाबा. तिथून निघाले आणि देवकर माऊलीकडे गेले. तो धोतराचा विषय सोडा आता. बाबांनी ते धोतर एक मोठ्या बाबांनी दिलं ना, त्याच्यामुळे बाबा म्हटले त्यांचे माझ्यावरती खूप उपकार आहेत म्हणे. त्यांचे खूप उपकार आहेत. मला मोठे बाबा आले की माऊली आल्यासारखं आहे म्हटले, कारण तेव्हा एक धोतर देणारं कोणी नव्हतं मला. मोठ्या बाबांनी धोतर दिलं. त्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी बाबांनी 61वी, 71वी, 75वी आणि 85वी केली. या 4ही वेळेस मोठे बाबांनाच बोलवलं. मोठ्या बाबांना 1-1 तोळ्याची ग्रामची बाबांना अंगठी घातली. आणि जेव्हा 85ला मला माहीत आहे बाबा इथं स्टेज होतं आणि त्या स्टेजवर मोठे बाबा बसलेले होते. आणि मोठे बाबांनी माईक घेतलं बोलण्यासाठी आणि बाबांच्या मांडीवर हात ठेवला
आणि बाबांचा पहिला शब्द मोठ्या बाबांचा खूप गोड होता. आमच्या बुवांनी जिंकलं म्हणे. त्यावेळेला तुम्ही अजूनही माझ्याकडे शूटिंग आहे ती केलेली, बाबांचे डोळे भरून आले होते. नाही तर बाबा कधीच डोळ्यातून अश्रू नाही आणले. बाबांनी, मोठे बाबांनी आमचे बुवा म्हटलं तेवढ्यात बाबा गदगदून भरून आलतं बाबांना. मी तेव्हा समजलं की मोठ्या बाबाबद्दल काय अटॅचमेंट आहे बाबांची. एक वाक्य सांगू, तुम्ही फक्त याला व्यक्तिगत रूपाने नका घेऊ. मी मोठे बाबांकडे कधीच गेलो नव्हतो. पण मोठे बाबा जेव्हा या खोलीत आले तेव्हा मोठ्या बाबांनी विचारलं होतं, मी पाणी दिल्यावर हा मुलगा कोण आहे? त्याने बाबा विद्यार्थी आहे. मोठे बाबा म्हटले होते याला सोडू नका. हे वाक्य मी ऐकलेलं सांगायला. एवढा बाबांवरती, मोठ्या बाबांवरती विश्वास होता, एवढी कृतज्ञता बाबांच्या जीवनामध्ये होती. मला वाटतं एवढी कृतज्ञता आपल्यात आली ना तर आपलंसुद्धा अजरामर कीर्ती होईल. महाराज विठ्ठल 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 विठ्ठल. बाबांनी इथले 4 वर्ष पूर्ण केले. मग ऋषिकेशला गेले. ते कैलास आश्रमामध्ये काही 10-15 दिवस राहिलो म्हटले. पण तिथून मी डायरेक्ट बद्रीनाथला गेलो. शंभू मुरारीजवळ 6 महिने राहिलो. तिथून बाबा पुन्हा नंग्या कड्यामध्ये राहिले 4 महिने. आणि तिथून बाबा पुन्हा परत जेव्हा आळंदीला आले ते म्हणले मी पळून आलो रात्रीलाच, कारण ते चिलमी ते गांजा ते वडणं आपल्याच्या शक्य नव्हतं म्हटले. तिथून आळंदीत आलो. आळंदीत आल्यानंतर पुन्हा माऊलीकडे राहू लागलो. आणि माऊलीकडे राहत असताना मग प्रवचन कीर्तन करत असताना बाबा विदर्भ, मराठवाडा, काही घरी बाबा 3-3 महिने राहिले, कारण आश्रयाला निवासस्थानच नव्हतं कुठे. आपल्याला सहज मिळतं हा भाव गौण आहे, परंतु त्यांना आळंदीमध्ये तेव्हा राहण्यासाठी सुद्धा त्रासच होता महाराज. कारण देवकर माऊलीकडे राहत असताना एक दिवस बाबाकडे नगरचे निंबळकचे मोठे कारभारी आले. आता ते मोठे कारभारी हे रावगुरुजीला कळतील. ते मोठे कारभारी आले. मोठे कारभारी बाबाजवळ बसल्यानंतर देवकर माऊली सहज म्हटले, विठ्ठल बुवा आता तुम्ही तुमचं स्वतंत्र काहीतरी करा, आता इथे नका राहू. सद्गुरूच्या सांगण्यात सुद्धा मोठा उत्कर्ष होत असतो. कोपले तरी त्यांचा उत्कर्षच होतो. बाबांनी लगेच तिथून सांगितलं, ठीक आहे बाबा मी जातो दुसरीकडे. त्या मोठ्या कारभारीने सांगितलं, नाही बाबा आपल्याला आजच जागा घेऊ. देवकर माऊलींचा शब्द आहे ना, तर मग आजच प्रयत्न करू. मग बाबांनी तिकडे जागा घेतली. तिथे आश्रम केला पद्मावती रोडला. कालांतराने इथे आश्रम केला. त्यानंतर भक्त परिवार वाढत गेला. आमच्या बाबांनी लोकांना खूप शुद्ध प्रेम केलं. लोकांनी किती केलं याचं हे प्रतीक आत्ता आहे, परंतु बाबांनी सुद्धा सर्वांना प्रेम केलं महाराज. इतकं प्रेम केलं, जे आहेत त्यांना आपलं मानलं. नुसतं आपलं नाही म्हटलं, माझा परिवार म्हणून मानलं महाराज. सर्वांच्या घरामधली काही असो, कारण जगद्गुरू तुकोबारायाचे पण एक प्रमाण आहे आणि तुळशीदासजींचं पण प्रमाण आहे. तुळशीदासजी म्हणतात, असा गुरु जर असेल तर तो सुद्धा नरकात जाईल. म्हणले कसा गुरु? हरहि शीश धन शोकन हरहि, हरहि शीश धन शोकन हरहि, सो गुरु घोर नरक मह परहि. असा गुरु सुद्धा नरकाला जाईल. तो शिष्याचं फक्त धन हरण, वित्त हरण करतो, पण त्यांचे शोक हरण करत नसेल तर. बाबांनी सर्वांना परमार्थात असे परमार्थात लावले जे रात्रंदिवस पिऊन पडत होते आणि गावातल्या लोकांना कुणालाच मानत नव्हते. म्हणजे ते पिणारे म्हणतच असतात, महाराज मला सर्व गाव घाबरते. म्हणजे अहो तुम्हाला नाही घाबरत, मग तुम्ही पिल्यावर घाबरते. परंतु लोक असे काही ते लोक परमार्थाला लावले. नवे त्या टांगळसारख्याकडनं देवीसारखं मोठं स्वरूप तिथले वैष्णोदेवी संस्थान करून घ्यावं, ही बाबाचीच एक कृपा आहे, करुणा आहे. बाबांनी सर्वांना आपलं मानत आपली पारमार्थिक यात्रा पुढे चालवली. सर्वांना परमार्थाला लावलं. अनेक साधक, अनेक विद्यार्थी इथे राहून गेले. अनेक गेले. आता महाराष्ट्रात बरेच मोठे नावं आहेत ना, ते इथूनच गेले. पूर्वी विदर्भ मराठवाड्यासाठी एवढीच धर्मशाळा होती. विठ्ठल 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 आज संग्रहाचा विषय निघाला. सकाळी कीर्तनामध्ये संग्रह दुःखकारक असतो. आमच्याकडे इथेच एक 12-13 वर्ष राहिले आणि गेले. मग तिथून
अभ्यास करून आल्यानंतर बाबा म्हणले बुवा आता झाला का अभ्यास? हो. म्हणले मग आता कुठेतरी स्थिर व्हा ज्ञानोबारायांच्या भूमीत वगैरे वगैरे. ते बुवा म्हणले नाही, ह्या असला प्रपंच आम्ही नाही करत म्हटले. बाबा म्हटले ठीक आहे बाबा. आता त्या बुवांना मी तिथं असतो तर मग उत्तर दिलं असतं, पण मी होतो पण मला बोलू दिलं नाही. अहो हा प्रपंच जर वाटत असेल तर तुम्ही विद्यार्थी काळात राहिले कुठं? इथेच राहिले ना. लोक समोरही बोलतात आणि मागही पण बोलत असतात. लोकांची रावणी वृत्ती असते बरं. हो, तुम्हाला जर इथं केलंच नसतं इथं राहिले कुठे असते? विद्यार्थी काळामध्ये आश्रयासाठी हे. बरं चला द्या सोडून. हा जर प्रपंच वाटत असेल तर तो साधू समाजासाठी प्रसन्नतेने अर्पण करतो, हे घडून दाखवा जरा. साधू करतोही आणि साधू समाजासाठी अर्पण करून जातो. बाबा ज्या वर्षी गेले त्या दिवशी कार्तिकमध्ये बोलून सुद्धा गेले, आता आम्ही थकलोत म्हणले, हे समाजाचं समाजाला अर्पण आहे. हे औदार्य फक्त संताकडेच असू शकतं, कारण त्यांनी याला आपलं मानलेलंच नाही. ज्याला आपलं मानले त्याचे ते झालेले होते महाराज. विठ्ठल विठ्ठल बरोबर का आजी? त्या आमच्या परमपदाला गेलेल्या आजी त्या म्हणायच्या बाबाच्या कृपेने मी परमपदाला जाईल. डॉक्टर बाबाला सुद्धा म्हणायचे, डॉक्टर बाबा काय आमचे गुरु आम्हाला सांगतात परमपदाला. आता ते बाबा परमपद म्हणायचे परंतु मोक्ष म्हणायची, ती म्हणायची परमपदाला जायचं आहे आम्हाला. आणि खरंच ती म्हातारी बाबाच्या नामजप करत करत तिने तो मोक्षच प्राप्त केला महाराज. डॉक्टर बाबा म्हणले ती म्हातारी जी बोलती ती मला खरं वाटायचं म्हणे, कारण बाबांचा मंत्राचा जप अट्टहास ती म्हातारी एवढी करायची. असे अनेक साधक आहेत की त्यांनी बाबाच्या मंत्राचा अट्टहास केला आणि आपलं कल्याण करून घेतलं. उतार काळामध्ये बाबांचं वय तशी मजबूत तब्येत होती, असली तब्येत होती. असला बेल नव्हतं आमचं मालिश करण्यासाठी. बारक्या काय सोळ, अहो किती वाजे पण बाबा 1-1 वाजे 5-5 6-6 पहिलवान थकून जायची. परंतु बाबाची काही की चू नाही महाराज. त्या हिंगणगावला मालिश करणारे 4-5 जण आणि मालिश करायला लागले. मी आपलं बाहेर बसलो. एक जण म्हटला महाराज तुम्ही आत चला ना आपलं भातुडीला. मी म्हटलं थांबा आपल्याला आत नाही जायची गरज. मग ही बराबर एक बाहेर येते. म्हटलं थांबा जरा बाबा मी कशासाठी सांगतो, तब्येत होती बाबाची. बाबा काय म्हणायचे, खाना देना तो अच्छा देना, देना शिरापुरी नहीं तो हो जाएगी तेरी मेरी. कपड़ा देना तो अच्छा देना, देना जर तेरी नाही तो हो जाएगी तेरी मेरी. म्हणून स्टँडर्ड. ते म्हणायचे अरे मला कोणी महाराज म्हणतं हे फक्त मी कीर्तन करतो म्हणून, नाही तुम्ही किती स्टँडर्ड राहतो. खरंच आहे त्यांची सुटकेस भरलेली अजूनही बघा. त्याच्याहून कळेल यांचं किती नियमातलं जीवन होतं. विठ्ठल 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 विठ्ठल. 5-5 पहिलवान बाबांची मालिश करायची. 10 मिनिटांनी एक बाहेर आला थकून. मी म्हणलं का हो बाहेर आले? ते म्हणले याला आलो. मी म्हणलं आता तुम्हाला सर्वांनाच येईल थांबा. गुरुजी 1-1.5 तासामध्ये एक बाहेर यायला लागलं. पण मग मी गेलो म्हणलं बाबा करू का? ते म्हणले करायचं असं तर तयारी अजून चोळा. मी काय सांगतो एवढी मजबूत तब्येत होती त्यांची. हो, पायाच्या पिंढऱ्या अशा हाताने दाबल्या जात नव्हत्या. मग आम्ही तेल लावायचो. 1998ला मी जेव्हा आलो तेव्हा एक मोठं बेलणं होतं, अजूनही मी जपून ठेवलं. ते त्यांनी वापरलेल्या सर्व गोष्टी जपून ठेवल्यात. बेलणं कशासाठी, कोणी लय आला तर मग ते नको का हातात, त्याच्यासाठी बरं का. हां ते बेलण्याने बाबा आम्ही असं चोळायचो. पण बाबा हो की चू नाही अशी मजबूत तब्येत होती. पण शेवटी क्षय होणं या शरीराचा हा गुणधर्म ठरलेला आहे. शेवटी बाबांची तब्येत मला वाटते 75वी झाल्या 85 झाल्यानंतर बाबांची तब्येत जास्त खालावली. बिर्ला हॉस्पिटलला बाबांना ॲडमिट केलं. बाबांना तिथली काही व्यवस्था जमली नाही. बाबांनाची माझ्या त्या विद्यार्थ्याला माझ्याजवळ ठेवा. परंतु तिथे ते CCUमध्ये बाबाला ठेवलेलं नाही. म्हटले बाबा इथं ठेवताच येणार नाही. तिथे त्या महिला त्या सेवा करायला असायच्या. बाबा म्हटले मला ते मी मेलो तरी चालेल पण आता इथं नका ठेवू, मला इथे नका ठेवू. बाबांना तिथून आम्ही काढलं आणि नगरला घेऊन गेलो. एक विशिष्ट काही 4-5-6 वर्षे बाबा इतकी उदास झालेले होते. पण उदास फक्त स्ववृत्तीने होते, प्रसन्नता कायम होती. हां उदास झाले होते. ते म्हणजे आता काही करायचं नाही, काही करायचं नाही. पार्था जेथं काहीच करणे नाही तो प्रकृतीचा भरतावाही. बाबा म्हणले काही करायचं नाही म्हणजे काही नाही. खरंच काही केलं नाही. आमच्या आश्रमात एक खिडकी मोडली होती. ती खिडकी त्यांनी 4 वर्षे बदलू दिली नाही. ते म्हणजे मी असताना आता काहीच बदलायचं नाही, काहीच नाही बदलायचं म्हटले. त्या खिडकीचं एवढं दुर्भाग्य की तिथं भिंतच आली महाराज. ती खिडकी बदललीच गेली नाही पुन्हा.
मी का सांगतो एवढे उदास झाले ते म्हणजे आता मला काही सांगू नका, मला माझे शांत राहू द्या. जेव्हा ॲडमिट केलं आणि नगरला आम्ही घेऊन गेलो, नगरला पाठक हॉस्पिटल, त्यांचं पाठक डॉक्टरांसोबत चांगला स्नेह होता. तिथे गेल्यानंतर बाबा स्थिर झाले, बाहेर पण आले, आयशूमधून बाहेर काढलं आणि खोलीमध्ये जेव्हा ठेवलं तर तो शेवटचा दिवस मी तो सांगतो. बाबांनी सकाळी बाबांना स्नान घातलं, मी स्नान घातल्यानंतर बाबांना कॉटवर बसवलं हॉस्पिटलमध्ये खोलीत आणि मी कपडे धुत होतो. ते कपडे धुत असताना आम्ही भागवतामध्ये मी एक पद म्हणायचो, ते पद बाबा गुणगुणत होते. ते पद असं आहे, शाम से मिलने का सत्संग एक ठिकाना है, शाम को मिलने का सत्संग एक ठिकाना है, सत्संग है एक अमृत सागर, जितना चाहो भर लो गागर, मुक्ति को पाना है, सत्संग एक ठिकाना है, शाम को मिलने का सत्संग एक ठिकाना है. हे बाबा पद गुणगुणत असताना मी दरवाजा उघडला बाथरूमचा, म्हटलं कथा सुरू करायची काही ते. तो एक शब्द मला फार घर करून गेलेला आहे. ते म्हणले मला असं वाटतं फक्त बाहेर निघू दे, लगेच भागवत कथा सुरू करायची आपल्याला, लगेच भागवत कथा करायची. अगदी डोळे भरून आले. ते म्हणले किती 6 महिने झाले म्हणे आपण भागवत कथा केलीच नाही. भागवत कथा हा त्यांचा प्राण होता महाराज. म्हणून आमच्यासाठी ग्रंथ नाही तो बाबांचा, तो ग्रंथच आमच्यासाठी गुरुग्रंथ साहेब आहे. हो, म्हणून तो गादीवरती ग्रंथ कायम ठेवलेला आहे आपण. बाबांनी भागवत कथा करायची इच्छा व्यक्त केली. शेवटी मला वाटतं ही इच्छा असणंसुद्धा चांगली आहे, कारण मोक्ष सुखा हानू लाथा उपजुनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, हा सुद्धा त्यांचा अभंग आवडीचा. देवा पुन्हा जन्माला येऊन तुझी चरण सेवा करू, ही जर तुकोबारायची मागणी असेल तर माझ्या बाबांनी मागितली, याच्यात काय चुकीचं आहे. पुन्हा कथा करावी अशी इच्छा व्यक्त केली. त्याच दिवशी दुपारी 11:30-12 वाजता बाबांना आयशूमध्ये ठेवावं लागलं. बाबांचे हार्टबीट आणि ऑक्सिजन लेवल खाली येत गेली. 4:30ला डॉक्टरने आम्हाला सांगितलं आता अशक्य आहे. बाबांची किडनी ही खूप कमजोर झालेली आहे. एक उपाय आहे, परंतु तो बाबाला झेपणारा नाही. पुण्याला जर नेलं तर किडनीतून ते काय एक केल्या जाती क्रिया, ती जर केली तर बाबाला त्याच्यात सहनही बाबाला होणार नाही, त्याच्यातच बाबाचे प्राण थांबतील. पण बाकी सर्वच आम्ही म्हटलो प्रयत्न करायला काय हरकत आहे. म्हणून डॉक्टरांनी सांगितलं बाबा तुम्हाला सांगायचं कुणी बाबाला. मग डॉक्टर आले, म्हटले बाबा आपल्याला पुण्याला जावं लागतं. बाबा म्हटले पुण्यावरूनच इथं आलो, पुन्हा इथून पुण्याला कशासाठी. ते म्हणजे जावं लागतं, ही व्यवस्था इथे नाही. बाबांनी प्रसन्नतेने सांगितलं ठीक आहे आम्ही पुण्याला जाऊ. डॉक्टर निघून गेले की आम्हाला सांगितलं पुण्याला नाही, आपल्याला आळंदीला चालायचं. आता आळंदीला जायचं म्हटले आपल्याला. ते निमसे सर आणि हे वाघसाहेब यांना सांगितलं जा गावामध्ये एक नागपुरी रुमाल घेऊन या मला आणि एक 34 पन्न्याची टोपी आणा म्हटले. हे दोघंजण आणायला गेले. पुढचा भाग ठीक आहे चला, तो सांगायला नको. बाबांनी त्या चाव्या मागवल्या, ती टोपी वगैरे आणली. मी 6 वाजता दररोज बाबाला फ्रेश करायचो. बाबाला फ्रेश केलं तर बाबांचा शब्द होता आता कशाला लावतो म्हणे तो गंधन वगैरे काय, मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी नाहीला, हा शब्द बाबांचा तिथे होता. कशाला शृंगार करतो म्हणजे सांगितलं बाबा लावू द्या. तो गंध लावला. बाबांनी थोडंसं भोजनही घेतलं आणि भोजन घेतल्यानंतर बाबा म्हटले चला आता जायचं. तितक्यात हे नेमसे सर वाघसाहेब आले. ते रुमाल स्वतःच घेतला गळ्यात घालून, टोपी घालून घेतली आणि म्हटले चला आता. निघाल्यानंतर खाली आता ते आम्हाला सर्व माहितीच झालेलं होतं. खाली आल्यानंतर ते अख्खं हॉस्पिटल जाम झालेलं होतं सर्व लोकांनी. बाबांनी गाडीसमोर आले, स्ट्रेचरवर बसल्यानंतर बाबांनी सर्वांना असा हात केला आणि बाबा गाडीमध्ये बसवली. तिथून आम्ही निघालो. पण बाबाला आम्ही सांगितलं आळंदीला जायचं, पण आमचं ठरलं होतं पुण्याला जायचं. चासच्या जवळ आल्यानंतर पुण्यातून आम्हाला हॉस्पिटलमधून फोन आला की निघालेत का तुम्ही. मी म्हटलं हा आम्ही निघालेलो आहोत.
आम्ही आता सरळ बिर्ला हॉस्पिटललाच येणार आहेत. बाबाने ते बिर्ला हॉस्पिटल शब्द ऐकला आणि बाबाने सांगितलं आपल्याला आळंदीला जायचं म्हणे, आळंदीला. आणि मी म्हटलं हा आलो. ते विघ्नेश्वरची मुलगी तिला सांगितलं हा मी निघलो, ती डॉक्टर आहे. आलो म्हटल्यानंतर बाबाने असा हात वर केला आणि माझा हात धरला आणि सांगितलं आळंदी, आळंदी म्हटले आणि बाबाने आपले प्राण सोडून दिले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु विठ्ठल बाबा की. विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई गुरुदेव तुम्हारी जय जय हो. 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 सद्गुरु तुम्हारी जय जय हो. सद्गुरु तुम्हारी जय जय हो. सद्गुरु तुम्हारी जय जय हो. हो सद्गुरु तुम्हारी जय जय हो. गुरुदेव 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 माघ शुद्ध नवमी हा दिवस तेव्हापासून आपल्यासाठी हा पुण्यतिथीचा दिवस आहे. पुण्याचा संचय करणारा महात्मा ज्या तिथीला आपला देह विसर्जित करतो त्या तिथीला आपल्या पुण्याच्या बळाने महत्त्व प्राप्त करून देतो. आपला जेवढा भक्तपरिवार असेल, कारण ज्याचा गुरु त्यालाच प्रिय आणि असलाही पाहिजे. ज्याचं जे गुरु असतील त्याच्यासाठी अनन्यता, दृढ विश्वास, त्यांचा शब्द हा प्रमाण. बोलू त्या दिवशी मी टॉस केला आणि कार्यक्रम सुरू केला. मला अजून कुठे काही अडचण आली नाही. मला प्रारंभालाच वाटलं काही सायरन वाजला, कुणी आलं काय की, परंतु गादीचा आदेश आहे. टॉस केला, बिंदास कर म्हणून सुरुवात केला कार्यक्रम. हा पुण्यतिथीचा दिवस आपण संपन्न करतो आहोत. सर्व भाविक अगदी प्रसन्नतेने या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात. मला इतकं प्रेम बघून लोकांचं मलाही असं वाटतं आपण या लोकांसाठी सुद्धा बाबांनी जे सांगितलं ते केलंच पाहिजे. यावर्षी कुणालाच फोन केला नाही. लोकच म्हटले तुम्ही आम्हाला काही सेवाच दिली नाही. म्हटलं यावर्षी सेवा नाही, सर्वजण घरी राहा, सुरक्षित राहा. आपल्या बाबांची आपापल्या घरीच सर्वांनी पुण्यतिथी साजरी करा. पुढच्या वर्षी आपण हा उत्सव पुन्हा संपन्नतेने साजरा करू. तरी काही नाही, येऊ नका म्हटलं तरी आले. सर्वांच्या ही बाबांचं प्रेम आहे तुमच्या माझ्या हृदयामध्ये. प्रेम देव भव या दृष्टीने गुरुकृपा ही अविरत राहावो. तुमच्या आमच्याद्वारा हे गुरुचं पुण्यस्मरण, पुण्यतिथी आपण नित्य संपन्न करू. हीच बाबांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला एक छोटा हा उपाय आहे.
बाबांनी सांगितलेल्या बोधाचा अट्टास करू, त्यांचा शब्द आपल्यासाठी प्रमाण करून आपण पुढची पारमार्थिक यात्रा करूया. कारण गुरुविना अनुभव कैसा कळे. सद्गुरू बाबांच्या चैतन्याला वंदन करतो, झालेली सेवा समर्पित करतो. मला हे माऊली नाही मी शक्य होती यावर हे कीर्तन बाबांचं चरित्र सांगितलं की मला ते सांगावं असंच वाटतं. हो, उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. 42 वर्ष बाबांनी शिजवलेलं अन्न काहीच खाल्लं नाही. एवढं सोपं नाही. आपल्याला एकादशीच्या दिवशीसुद्धा एवढं असूनसुद्धा आपल्याला आठवण येते महाराज. ते बाबांनी 42 वर्ष एक काळ तर मुठभर शेंगदाणे आणि 2 खारका द्यायचे लोक. हो, तुम्ही राजापूर या गावी जा, इथे शिरूरजवळ गाव आहे. त्या राजापूर या गावी जे बाबांचे फोटो आहेत ते महाराष्ट्रात कुणाकडेच नाही आहेत. हो, बाबांचे केस वाढलेले आहेत, बाबांची दाढी आहे, बाबांच्या लांब लांब मिशा असे त्या रामदेव बाबावरच दिसतात महाराज. बाबा बघितले त्याच्यात तर. पण बाबांची चप्पल तिथे पाहिली तर तुम्ही अक्षरशः आपल्या डोळ्यात अश्रू येतील. ते खाली कातड आहे आणि त्याला एका बाबांनी दोरीने बांधलेलं आहे. अशा विषम परिस्थितीमध्ये त्या राजापूरमध्ये देवदर्यामध्ये बाबांनी तपश्चर्या केली महाराज 2-3 वर्ष. तिथेच भागवताचे बाबा म्हटले मी 108 पारायण केले. या भागवत फाटायचं म्हणजे फाटलेलाच आहे ग्रंथ तो. इतके पारायण केले की तो ग्रंथ फाटलेला आहे महाराज. इतके बाबांनी पारायण केले त्या भागवत ग्रंथाचे. त्या गावातले लोक सांगतात महाराज हा फोटो आम्ही का वापरतो, कारण या स्वरूपात आम्ही बाबांना बघितलेलं आहे. आम्हाला तुमची हे काळीशालचा फोटो आम्हाला आवडत नाही. म्हटले आमचे बाबा हे बाबा आहेत. ते गोकुळातल्या उदाहरणासारखं आमचा कन्हैया मोर पंखावाला आहे, तो द्वारकेतला कन्हैया नाही आहे. तसे तिकडे लोक म्हणत असतात आमचे बाबा त्या फोटोतले आमचे बाबा आहेत. आमचे बाबा हे तुमचे वैभवातले बाबा तुमचे असतील, आमचे ते बाबा आहेत. आत्ता वीर बुवा वारले 1-2 महिन्यापूर्वी. त्यांचा दशक्रियाविधीसुद्धा मीच करून आलो. तर ते बाबांना दररोज मुठभर शेंगदाणे द्यायचे. त्यांचं वय 99 वर्ष वय होतं. 99 वर्ष वय. आणि तेच पुंज पण त्यांची ते किडनी आता वयानुसार जावंच लागतं महाराज. 99 वर्षाचं वय. ते म्हणायचे अहो श्रीनिवास महाराज आम्ही फक्त मुठभर शेंगदाणे द्यायचो, 2 खारका द्यायचो. ते पण आमच्याकडे कधी नसायचे म्हटले. पण त्या झाडाखाली येऊन बसायचे म्हणे बाबा. आम्ही तिथे नेऊन त्यांना द्यावं, तिथून लगेच ते परत निघून जायचे. आम्ही जर नाही गेलो तर, नाही तर दररोज मी शेंगदाणे खारी घेऊन जायचो बाबांची. आजही त्या देवदर्यात गेलं तर भीती वाटते. त्या देवदर्यामध्ये बाबांनी 5-6 वर्ष काढली. अशी ती पुण्यभूमी आहे. असे सर्वांना बाबांचे अनुभव आहेत. बाबांना तसे चमत्कारही येत होते आणि सर्वच येत होते. आता ते सांगायला एवढा मला वेळ नाही. हो, आपल्यालाही एक शिकवलेला आहे, पण तो योग्य वेळीच वापरायला सांगितलं आहे. त्याच्यामुळे मी घाबरत नाही. त्याला कारणच एवढं आहे बरं का. आता तुम्ही म्हणता ते अयोग्य झालं, मग तसं नाही. आत्मसुरक्षेसाठीच याचा वापर करायचा सांगितला आहे, बाकी कुठेही नाही. कुणाला भय दाखवायसाठी नाही आणि कुणाला छेडण्यासाठी सुद्धा नाही. आपली आत्मसुरक्षेसाठी हे एवढं धन आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुणालाच अजून दाखवलं नाही. पाहायचं असेल तर थोड्या वेळानं आत या, मग दाखवतो तुम्हाला. वैरभाव कुणाबद्दल नको. सर्व आपले प्रेम देवो भव या नयाने आपण सर्व राहूया. आदरणीय पांचाळ गुरुजी बाबा गेल्यानंतर आमच्यासाठी आश्रयाला आहेत. ते इथून जातात येतात. गुरुजी तुमच्यासाठी एक वाक्य बोलतो. मी तुमच्याकडे जास्त येत नसेल, मलाच माझी भीती वाटते की मी कुणाकडे जास्त जाऊ तर हा जास्त कशाला येतो असंही कुणाला वाटेल. म्हणून मी बाबांनी सांगितलेलं आहे आपण आपलं कार्य आपण आपल्या याच्यात. मी ही पुढची धर्मशाळा अजून बघितलेली नाही कशी आतमधून कशी आहे. पण गुरुजी दिसले की मी मनही मन नमस्कार करतो. इथूनच मी बसलेलो असलं जाताना दिसले की ते आमच्या रोडचं वैभव आहे. साधनाशील व्यक्तिमत्व जर कोणी असेल तर आमच्या गुरुजी आहे. मी तुमच्याकडे दररोज येत नाही, परंतु तुम्ही दिसले की मी नेत्र झाकून तुम्हाला नमस्कार करतो. आम्हाला माहीत आहे आमचे बाबा गेले, आम्ही एकटे आहोत. आम्हाला तुमच्यासारख्याची करंगळी धरली पाहिजे. हो, माझे पूजनीय मुरारी बापू म्हणत असतात साधूची करंगळी धरून चला, पारमार्थिक यात्रा सहज सफल होईल तुमची. हो, म्हणून एक डॉक्टर बाबा तर त्यांच्यासाठी आपलं आता काही पण आहे. कारण मला जेव्हा मी आजारी पडलो एकटाच इथे आश्रमात होतो, कोणी नाही आलं, पण बाबांनी माझी काळजी केली महाराज. हो, अशी साधकाची माय आहे डॉक्टर महाराज. म्हणजे गुरुजीसुद्धा मला भेटायला आले आणि एकटाच 6 महिने इथे एकटाच राहिलो ना. मी तुम्हाला तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. आपली अशीच करुणा अशीच दया, आम्हाला चुकलं तर आपण हक्काने सांगासुद्धा, अशी आपल्या चरणावर प्रार्थना करून
वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देण्या अगोदर आदरणीय माझे आमचे मोठे बंधू छोटे बंधू असं ते मला मोठे बंधू मानतात, परंतु आम्ही 2 बॉड्या आहेत आमच्या, परंतु आमचा हार्ट एक आहे. मला इंग्रजी येत नाही, तर अशी मन आहे. मी नगरमध्ये असेल तरी माझी दररोज आमचा फोन होतो, आमचा फोन होत नाही, असा दिवस जात नाही. असे आदरणीय आमचे कुऱ्हाडे माऊली, काय माहीत देवाची काय आमची ऋणानुबंध आहेत, पण वेगळे आहेत. त्यांनाही मी जबाबदारी एक टाकलेली आहे. भगवत कृपेने यात्रा काय होईल ती होईल. सर्व माझे गुरुबंधू विठ्ठल महाराज असतील, सर्व आपण बाबांच्यासाठी येता. तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी माझी तयारी आहे. तुम्ही सांगायचं आणि मी करायचं, कारण मी भीष्माचार्यासारखा इथं समर्पित या गादीला आहे. तुम्ही सांगायचं आणि मी करत राहायचं. फक्त आपल्यामध्ये प्रेम देवो भव. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली. आमचे गुरुजींचे काही इथे साधक आहेत, ते करतातच खूप सेवा. गुरुजींची गेल्या वर्षीच ना 65वी 61वी झाली. जे सेवक आहेत, एक कुरेकर बाबांसोबतचे आपले सीताराम बाबा बघितल्यानंतर मला माझा भूतकाळ आठवतो. आणि आता गुरुजीसोबत जे सेवेधारी असतील त्यांना बघून मी एकच वाक्य सांगेन, त्यांच्या सानिध्यातलं जे सुख आहे ते तुम्ही कितीही पुन्हा मोठे झाले ते पुन्हा कधीच मिळत नसतं. ह्या अनुभवाने सांगतो. मी काल कुरेकर बाबांना म्हटलं, बाबा आम्ही सीताराम बुवाला अजिबात दुरावा देणार नाही, कारण गुरुच्या नंतर साधकाची काय अवस्था असते फक्त श्रीनिवास सांगू शकतो. म्हटलं अनुभवाने. ज्यांना गुरुसेवा मिळते खूप तन्मयतेने सेवा करा. त्यांच्या मनात आलं तर काही तुम्हाला करतील महाराज. त्यांच्या कृपा कटाक्षणी आले, त्यांनी फक्त सांगावं चाल उडी पुढे चाल. त्या साधकाची कोणतीच यात्रा कधीच कधी खंडित होत नाही. फक्त गुरुच्या शब्दावरती विश्वास, अतूट विश्वास. त्यांनी म्हणावं आपण ते करावं. त्यांनी सांगितलेल्या शब्दाच्या पुढे कधी जाऊ नये. अशी जर आपली सेवा असेल, कारण सेवा या शब्दाचा अर्थ फक्त देहवैकल्याची सेवा करावी हा नाही आहे. तुकोबारांनी सेवेची व्याख्या खूप मोठी महान सांगितली. तुकोबारा म्हणजे सेवा ते आवडी उच्चारावे नाम भेदाभेद काम निवारुनी. गुरुनी सांगितलंय हे, त्याच्यापेक्षा मला पुढे कुणी काही सांगू, माझ्या गुरुनी सांगितलं हे, याच्या पुढे आम्हाला प्रमाण दुसरं काही नाही. गुरुवाक्य प्रमाण. आपल्याला गुरुसेवा मिळते, खूप सेवा करा, आताही करा, नंतरही आपण करावी. आम्ही करतो, आपणही करा. हा आनंद पुन्हा कुठेच भेटणारा नसतो. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आपल्या गुरूंची सेवा परोक्ष अपरोक्ष घडावी अशी ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो. इथे तुझी चरणसेवा पांडुरंगा मी मागणी जरी मागत असेल तर माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भावा आपणची देव होय गुरु. मी भगवंतन माझा गुरु वेगळा नाही आहे या दृष्टीने चरणसेवा मी माझ्या गुरुच्या चरण पादुकेची सेवा या निमित्ताने घडावी अशीच मागणी मागून 2021चा मागणीचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोलिले गुरे वेळी वापुडे उत्तरे राज महाराज तुम्ही हा नाही उच्चारिला अधिकार म्या फुला क्षमा पराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैंगरा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा झाले समाधान. 2 मिनिटं बरं, 2 मिनिटं. आज वेळ झालेलाच आहे. मी गुरुजींना विनले आता उठावीसे मला येत नाही नारायण सुरवाडी कपनी ती सापडणे केली तुका म्हणे भोग गेला निवारीला आजी करोनी आरती चक्र पाणी भोवाळते पाहा पाहा भूस कळा कुंद वनत तुम्ही बाळा
हा तुका बाई टाळी उभा समीर जवळी प्रेम सप्रेमारती गोविंदाची हो वाढती बाळा प्रौढानी मुका हो वाढती परमानंद नामा मनी केशवाचे कोणी राहिलो तटस्थे गुरुजी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. विश्वसंत हृदय सम्राट ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबारायच्या चरण स्पर्शाजवळ आज आमचे स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन बाबांच्या पुण्यतिथीचा हा कार्यक्रम चाललेला आहे. खरं पात्र हा कोरोना आहे ना, पण तरीसुद्धा लक्षात ठेवा, अतिशय थाटामाटाने या ठिकाणी महाराजांनी कार्यक्रमाचा त्या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे. सांगायचे लोक किती आहेत याच्यापेक्षा लोक कसे आहेत आपल्यासमोर हे फक्त पाहायचं आपण. आपल्या पाठीमागे किती समाज आहे याच्यापेक्षा समाज कसा आहे हे फक्त पाहायचं आपण. तर इथं अतिशय बाबाच्या चरणी संपूर्ण जीवन समर्पण केलेली माणसं या ठिकाणी आली संपूर्ण असणारी. वाघसाहेब आहेत, आमचे असणारे भवानी सर आहेत, बरीचशी मंडळी, मला काही त्यांचं नाव माहीत नाही सांगायची. तर श्रीनिवास महाराजांनी लक्षात ठेवा, बाबाच्या चरणावर संपूर्ण जीवन समर्पण केलेलं आहे. बरेचसे माणसं आहेत, परंतु जीवन समर्पण करणारी माणसं पाहिजेत. सर्व समर्पण करतील, पण जीवन समर्पण करणारी माणसापैकी जर समजा कोण असेल तर आमचे श्रीनिवास महाराज. त्यांच्या जीवनात लक्षात ठेवा कधीही काही कमी पडणार नाही. कारण बाबाचं लक्षात ठेवा खूप मोठं ऐश्वर्य होतं सांगायची. बाबाचं असणारं, बाबाचा खूप मोठा अधिकार होता. हो, आता मी काही सांगत नाही, महाराजांनी सांगितले काय अधिकार होते सांगायचे, की जवळजवळ 42 वर्ष लक्षात ठेवा तुम्ही आपल्या गुरुच्या पायावर पाय ठेवून ते गेले सांगायचे. मार्ग देऊनी गेले आधी दयानिधी संतती तेनेची पंथे चालू जाता नपडे कोणता कुठे काय. देवकर माऊलींनीही 42 वर्ष अन्नाला स्पर्श केला नाही आणि त्यांचंच अनुकरण बाबांनी केलं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा बाबाच्या जीवनात काही कमी पडणार नाही. आणि त्यांची सेवा करणारी जी असणारी श्रीनिवास महाराज किंवा त्यांचे असणारी ही भक्तमंडळी, त्यांनाही लक्षात ठेवा सांगायची, बाबाचं स्मरण केल्यानंतर कुठलंही लक्षात ठेवा त्या दुःख आठवणार नाही किंवा दुःख त्यांच्यासमोरचं येणार नाही सांगायची. असे असणारे श्रीनिवास महाराजाला बाबांचा हा दरवर्षी याच्यापेक्षा थाटामाटाने कार्यक्रम करण्याकरता ज्ञानोबारायांनी, पांडुरंगाने, बाबांनी असा आशीर्वाद द्यावा, कृपा करावी की त्यांना उदंड आयुष्य देऊ, उदंड शक्ती देऊ, सद्बुद्धी देऊ, त्यांना उत्तम प्रकारचं आरोग्य बाबांनी, ज्ञानोबारांनी बहाल करावं अशी मी ज्ञानोबारांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि 2 शब्द मी या ठिकाणी थांबवतो. रामकृष्ण हरी. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुविधीला माझा. आरती ज्ञानराजा लोपली ज्ञान जगी हित कोणी अवतार पांडुरंग ठेविली ज्ञानी. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुविधीला माझा. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोली विश्व ब्रह्माचे राम जनार्दनी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुविधीला माझा. आरती ज्ञानराजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती भाई दाखवी आमा. आरती तुकारामा राघवी सागरास पाशान तारे तैसे तू गोबाचे भंगर सिने. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती भाई दाखवी आमा. आरती तुकारामा
योगिदा तुलनेसी ब्रह्म तुकासी आली म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविल्या आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवी आमात तुकाराम हस्ता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राज याचिकांचा काय भिक मागे मनाची आलोकेची कल्पतरू तळवटी झोपुनी बैसला काय होनी त्याला सांगा ज्ञानदेव मनी तरलो आता उतरिलो गुरु श्री गुरु सारे का हस्ता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी हरी भोजन हवे वाढे विठ्ठल रखुमाई ठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई ठोबा मागणी तीक तुझ प्रति आहे देशिंदरी पायी पांडुरंगाया या संतास निर्वेची मज दे तुझे काही न मागू देवा तुका मनी आता उदार तू होई मजटे पायी संतान या संतास ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम